श्रीगणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावा संस्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। नमस्कार सगळ्यांना। सौ मुग्धा सारंग रानडे या मॅडमनी आजपर्यंत आपल्याला नवीन नवीन वक्त्यांचा परिचय करून दिलेला आहे आणि त्यांनी इथं वेगवेगळ्या वक्त्यांना आमंत्रित करून आपल्या वेदचक्षु व्याख्यानमालेमध्ये एक चांगल्या व्याख्यानांची एक माळ गुंफलेली आहे। तर त्यांचे मी सर्वात आधी आभार मानतो। आणि आजचे जे आपले वक्ते आहेत विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड हे थोर गणेश भक्त आहेत, गणेश उपासक आहेत आणि त्यांचं मी इथं स्वागत करतो। आणि खरंच आपलं भाग्य आहे की अशा विभूती आपल्या इथे येत आहेत आणि केवळ म्हणजे एका फोनवर आपल्या विनंतीला ते मान देऊन इथे येत आहेत। तर हे खरं म्हणजे आपल्यावर गणेशाची कृपा आहे असंच म्हणावं लागेल। आणि मी मुग्धा मॅडमला विनंती करतो की तसं परिचय सगळ्यांना आहेच, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता असती तर सरांचा परिचय करून द्यावा। धन्यवाद। अनम्यूट करून बोला मॅडम। एक मिनिट अनम्यूट करू। यस करा अनम्यूट। कौले सरांना नमस्कार। गणेश भक्त स्वानंद पुंड सर यांना नमो नमः। आज वेदचक्षु व्याख्यानमालेत आपल्याला गणेश भक्त श्री स्वानंद गजानन पुंड या सर व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत, तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड हे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात सध्या कार्यरत आहेत। त्यांचे शिक्षण वाङ्मय स्नातक BA अमरावती विद्यापीठ गुणवत्तायादीत 5वे स्थान त्यांना मिळालेले आहे। वाङ्मय पारंगत MA पुणे विद्यापीठ 3ऱ्या नंबरने ते पास आहेत। शिक्षण स्नातक BEd विशेष योग्यतेसह झालेले आहेत। विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट ते प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेले आहेत। श्रीमद शंकराचार्यांच्या महत्वपूर्ण प्रकरण ग्रंथाचे चिकित्सक अध्ययन या शोध प्रबंधास पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती PhD पदवी त्यांना मिळालेली आहे। बंगलोर येथील
सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या शिफारसीवर साऊथ अमेरिका विद्यापीठाची मानद डिलीट पदवी ही त्यांना मिळालेली आहे. गुरुजींची लेखन सेवा ही मोठ्या प्रमाणात आहे. 21 ग्रंथात्मक श्री गणेश उपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम रूपात नोंद झालेली आहे. श्रीमद मद्गल पुराण कथारूप आणि विश्लेषण ही 9 खंड आणि 1700च्या वर पृष्ठांची ग्रंथमालिका त्यांनी लिहिली आहे. पुराण वाङ्मय आणि गाणपत्य संप्रदाय या दोन्ही विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलणारे अत्यंत मूलग्रहित चिंतन, सूक्ष्म शास्त्रीय गुढार्थ, तर्कपूर्ण तरीही सुगम सुबोधरित्या सादर करणाऱ्या सर्व ग्रंथांना जनप्रतिसाद अपूर्व मिळाला आहे. सर्व वेदांत सिद्धांत सारसंग्रह, शतश्लोकी अशा ग्रंथांच्या द्वारे शांकर अद्वैत तत्वज्ञानाचे अत्यंत सुबोध निरूपण त्यांनी केले आहे. मेघदूतम, रत्नावली, कवींद्रगाथा, श्री भगवद्गीता 12वा अध्याय, रामायण महाभारत प्रश्नावली, काव्यनाट्य प्रश्नावली, नीतिशतकम अशी संस्कृत साहित्यावर आधारित विविध शास्त्र उपयोगी संस्करणे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे संदर्भ ग्रंथ रूपात प्रशंसित झालेली आहेत. पुत्र भारतीचे, अमृतधारा, प्रभात चिंतन, चातुर्मास नवनीत अशा विविध ग्रंथांद्वारे भारतीय संस्कृतींच्या अनेकानेक पैलूंचे निरूपण त्यांनी केले आहे. त्यांची एकूण 56 पुस्तके प्रकाशित आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये 31च्या वर लेखन मालिकांमधून 1500 वर लेख त्यांनी लिहिले आहेत. 1 जानेवारी 2020 पासून दैनिक हिंदुस्थानमध्ये श्री शांकर स्तोत्र रसावली ही महत्वाकांक्षी दैनिक लेखनवाला त्यांनी सुरू केली आहे. या व्यतिरिक्त 500च्या वर स्फुट लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांची व्याख्यान सेवा ही बरीच मोठी आहे. ETV वरती 20 प्रसारणे झालेली आहेत. ABP माझावरती 75, साम TV वरती 19 प्रसारणे झालेली आहेत. यवतमाळ, नागपूर तथा नाशिक आकाशवाणीवर शेकडो प्रसारणे त्यांची होतच असतात. विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थांतून 2300च्या वर त्यांचे प्रवचन आणि व्याख्याने झालेली आहेत. गुरुजींना अनेक सन्माननीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. परमपूज्य काची कामकोटी पीठाधीश्वर, परमपूज्य गोवर्धन पीठाधीश्वर, परमपूज्य द्वारका तथा ज्योतिर्मठ पीठाधीश्वर, परमपूज्य करवीर पीठाधीश्वर, परमपूज्य शंकेश्वर पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी महाराजांसह चिंचवड देवस्थानचे श्री सुरेंद्रदेव महाराज आदी अनेक विभूतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्यांच्या कार्याची त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केलेली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना 2012 यांच्या हस्ते झालेली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यांची नोंद आहे. चिंचवड देवस्थानचा मोरया जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. श्रीपाद सेवा मंडळ पुणे यांचा परमपूज्य मामासाहेब देशपांडे स्मृती उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. श्री राबा देव प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट गाणपत्य प्रचार प्रसार पुरस्कार, श्री फडके गणपती मंदिर मुंबईतर्फे प्रवचनकार पुरस्कार, नागपूरकर भोसले राजघराण्याच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजरत्न पुरस्कार, श्री समर्थ ब्राह्मण सभा यवतमाळ द्वारा ब्रह्मगौरव पुरस्कार, छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर तर्फे जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार यासह अनेक विविध मान्यवर संस्थांचे 22हून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आपल्याला कमी पडेल अशी त्याची आपण म्हणजे माहिती देण्यासाठीच खूप माहिती आहे, पण त्याच्यामुळे आपण आपला वेळ न घालवता त्यांना स्वतःच त्यांच्या मुखातून त्यांची ओघवतीवाणी आपण ऐकावी अशी मी प्रार्थना करते आणि गुरुजींना त्यांचं व्याख्यान सुरू करायची नम्र विनंती करते. अनम्यूट नाही झाले सर, अनम्यूट नाही झाले सर. पावले सर ऍडमिट नाही झालेले अजून ते. तुमचा आवाज येत नाहीये सर. पावले सर तुमचा आवाज. त्यांना मी को-होस्ट करतो. ओके. हा, आता तुम्ही एकदा टच करा सर माईकला फक्त. हा ठीक आहे, आता आला. ओके. येतोय आवाज व्यवस्थित? सर माहिती देण्यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. नाही, आवाज येतोय का व्यवस्थित? हो सर, हो सर. ठीक आहे. ओके सर.
ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां मृतिसंस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. वेदचक्षु या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, माननीय उज्ज्वलजी, माननीय मुग्धाजी या सगळ्यांना सादर प्रणाम. या माध्यमातून आपल्याशी हितगुज साधण्याची ही संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली, सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. एक सुंदर विषय आपल्यासाठी निरूपणासाठी ठेवण्यात आलेला आहे की गणेश उपासना आणि वास्तुशास्त्र किंवा वास्तुरहस्य. गणेश उपासनेचं सूत्र आपल्याला समजून घ्यायचं असेल, गणेशाबद्दल काहीही समजून घ्यायचं असेल, भगवान गणेशांचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर एकमेव अद्वितीय मार्ग म्हणजे श्री मुद्गल पुराण. आपल्याला मुद्गल पुराणाच्या आधारेच या गोष्टीला समजून घेता येतं. दिसायला हे पुराण आहे, या पुराणाबद्दल थोडी पहिल्यांदा व्यवस्थित रचना लक्षात घेऊ आणि मग आपल्या विषयाला त्याचा नेमका अनुषंगिकरित्या कशा पद्धतीने त्यात तो विषय आलेला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मुद्गल पुराणाची रचना अशी आहे, एकूण 9 खंड आहेत, जवळजवळ 23,100च्या वर श्लोक असंख्या असणार हे एक मोठं पुराण आहे. या मुद्गल पुराणामध्ये 9 खंड आहेत. 9 खंडांमधल्या पहिल्या 8 खंडांमध्ये 8 विनायकांची चरित्र वर्णिलेली आहे, म्हणून ज्याला अष्टविनायक असा आपण शब्द वापरतो, हा अष्टविनायक शब्द सर्वप्रथम मुद्गल पुराणाने रूढ केलेला आहे. अर्थात मुद्गल पुराणातले जेव्हा अष्टविनायक मी आपल्या समोर शब्द वापरतोय तेव्हा ज्यांना सध्या आपण अष्टविनायक म्हणून ज्या क्षेत्रांचं दर्शन घेतो ते अष्टविनायक त्यांनी वर्णिलेले नाहीत. त्यांनी वर्णन केलेले अष्टविनायक भारताच्या 8 दिशेला 8 आहेत. अर्थात त्याच्यावर आपण बोलूच पद्धतीने त्या त्या टप्प्याने समजून घ्यायचंय. मग तुम्ही म्हणाल हे अष्टविनायक का, त्याचं उत्तर आपल्याला तेही समजून घेतलं पाहिजे की गाणपत्य संप्रदायाच्या दृष्टीने सर्वोच्च क्षेत्र जर कोणतं असेल तर ते श्री क्षेत्र मोरगाव. आणि म्हणून मोरगावला जवळ ठेवून भारतभर तर नाही फिरता येत, त्या काळात तर अगदी शक्य नव्हतं, आजही शक्य नाही. भारताच्या 8 दिशेच्या या 8 क्षेत्रांची यात्रा सामान्य माणसाला शक्य नाही. मग करायचं काय, तर मोरगावला मध्यवर्ती ठेवून आजूबाजूचे 8 महत्वाचे स्थान घेतले. महत्वाचे मी यासाठी म्हणतोय की त्या स्थानांना एक इतिहास आहे. रांजणगाव असेल तर भगवान शंकरांनी मांडलेलं स्थान आहे, सिद्धटेक असेल तर भगवान विष्णूंनी स्थापन केलेलं स्थान आहे, थेऊरला आपण गेलात तर भगवान ब्रह्मदेवांनी स्थापन केलेलं आहे, लेण्याद्रीला आपण गेलात तर आई जगदंबेनी स्थापन केलेलं स्थान आहे. म्हणून हे सगळे स्थान पौराणिक दृष्ट्या अत्यंत महत्व असलेले स्थान, असे स्थान एकत्र निवडले आणि त्याची अष्टविनायक यात्रा आपल्या समोर सुरू केली. त्यातला भाव हा आहे की ती यात्रा करत असताना आपल्याला त्या अष्टविनायकांचं चिंतन करायचंय. भारताच्या 8 दिशेला हे 8 विनायक सांगितले. आता तुम्हाला त्याचा वास्तुशास्त्राशी असलेला संबंध लक्षात येईल, कारण वास्तूचा संबंध 8 दिशांशी आहे. प्रत्यक्ष वास्तुशास्त्र सांगितलंय का, त्याचं उत्तर आहे नाही. कुठल्याही पुराणांमध्ये अशा पद्धतीचे आपण हे जे सगळे शास्त्र पाहतो हे शास्त्र प्रत्यक्ष दिलेले नसतात. प्रत्यक्ष आयुर्वेदाचं काही सांगितलेलं असतं का, त्याचं उत्तर आहे नाही. पण आयुर्वेदाला पूरक गोष्टी सांगितलेल्या असतात. कायम लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीने ही जी 2-3 शास्त्र सांगितली ना, ही हातात हात घालून चालत असतात. म्हणजे एकाला धर्मशास्त्र असं म्हणतात, पुराण इत्यादी गोष्टी त्या धर्मशास्त्राचा विचार आपल्या समोर सांगतात. दुसरं असतं ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र, ज्याचा आपण अभ्यास करतो, हे दुसरं शास्त्र. आणि तिसरं असतं आयुर्विज्ञान. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या आयुर्विज्ञानाकडे न्यायचं असतं. आयुर्विज्ञानाचा हिशोब केवळ मी औषधशास्त्र असे अर्थ नाही म्हणत आहे, मानवी जीवनातल्या सुख संपन्न सुबत्तायुक्त आयुष्य या अर्थाने ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यातला भाव लक्षात येईल. माणसाचं जीवन सुखी करायचंय. पहिल्यांदा काही गोष्टी डोक्यातून काढून टाका की मेल्यावर कुठंतरी स्वर्गात जायला मिळतं म्हणून पुराण आहेत. नाही, मेल्यानंतरच्या स्वर्गाकरता नाही, तुम्ही जिथे राहताय तिथल्या तुमच्या या आयुष्याला स्वर्गासारखं सुंदर करण्यासाठी पुराणांची रचना आहे, धर्मशास्त्राची रचना आहे. हे पहिल्यांदा आम्हाला सूत्र समजून घेतलं पाहिजे. मग त्या अर्थाने मी आपल्याला सांगतोय की आयुर्विज्ञान याचा अर्थ तुमचं आरोग्य अप्रतिम असलं पाहिजे, तुमची शारीरिक रचना व्यवस्थित असली पाहिजे, शरीर सुदृढ असलं पाहिजे. किंवा शरीराला तर इतर वेळा नाकारल्या जातं, त्याचं उत्तर आहे नाही.
लक्षात घ्या, ज्याला शारीरिकही आनंद मिळवता येत नाही त्याच्या मानसिक आणि बौद्धिक आनंदाच्या केवळ गप्पाच ठरतील ना, उपयोग काय आहे. ज्याला शरीरही जमत नाही, म्हणून माऊली किती सुंदर शब्द वापरते. माऊली म्हणते, जयाचे ऐहिकही धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. जर त्याला ऐहिकात व्यवस्थित जगता आलं नाही तर त्याचं पारलौकिक कल्याण तो कशाच्या आधारावर साधून घेणार आहे. मी प्रवचनात गमतीने उदाहरण सांगताना सांगत असतो की समजा मी घरी गेलो, माझी बायको जर माझ्याकडे प्रेमाने पाहून दरवाजा उघडत नसेल तर मेल्यावर अप्सरा मला एंटरटेन करण्याची सुतराम शक्यता नाहीये. आहे त्याच लोकांच्या सोबत मला सुखानी समाधानाने आनंदाने जगता आलं पाहिजे. हे वास्तुशास्त्राचा हिशोब आहे, हा ज्योतिषशास्त्राचा हिशोब आहे. मग हे शास्त्र आम्हाला जेव्हा समजून घ्यायचे तेव्हा आम्हाला आयुर्विज्ञान समजून घ्यावं लागेल. कारण शास्त्रांनी नियम सांगितला, नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. हे आत्मतत्व जे आहे, गणेश तत्व म्हणून आज आपण त्याच्या संदर्भात पाहत असल्यामुळे हे बलहीन माणसाला मिळत नाही. याचा अर्थ सुदृढ असलं पाहिजे, संपन्न असलं पाहिजे. कारण कायम लक्षात ठेवा, त्यागाच्या गोष्टी त्यांनीच करायच्या असतात ज्याच्याजवळ काही असेल. ज्याच्याजवळ नाहीच काही, त्यांनी त्यागाची विनाकारण गप्पा मारत बसू नये, ते निरर्थक असतं. म्हणजे चतुर्थी करणे म्हणजे काय हे सांगताना आमचे पूज्य गुरु महाराज मस्त सांगायचे. ते म्हणायचे, घरातले सगळे डबे भरून असताना, माझ्यामध्ये खाण्याची ताकद असताना, खाल्लेलं पचवायची क्षमता असताना, मला आजूबाजूला पाहणारं कोणीही नसताना मी डब्याला हात न लावणे याला चतुर्थी असं म्हणतात. घरात काहीच नसताना, डब्यामध्ये वस्तू नसताना, मला खाल्लेलं पचत नसताना जे होतात त्याला फाके पडणं असं म्हणतात. त्याला चतुर्थी नाही म्हणत. चतुर्थी समजून घ्यायची असेल, उपासना समजून घ्यायची असेल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे संपन्नता असली पाहिजे. म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या गणेश उपासनेबद्दल आपण बोलणार आहे त्या मोरयाच्या दोन बाजूला दोन देवता आहेत, एक सिद्धी आहे, एक बुद्धी आहे. मी नेहमी प्रश्न विचारताना गमतीने प्रश्न विचारतो, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की नाही? प्रत्येकाला माहिती आहे. जेवढे लोक आता कार्यक्रमामध्ये असतील किंवा नंतरही कधीतरी हा कार्यक्रम पाहतील त्या सगळ्यांना पक्क माहिती आहे की मोरयाच्या दोन बाजूला दोन शक्ती असतात. एकीचं नाव सिद्धी असतं, एकीचं नाव बुद्धी असतं. एक लहानसा प्रश्न विचारतो, यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती? हा प्रश्न विचारला की आपली पंचायत होते. वर्षानुवर्ष आपण पाहतोय, वर्षानुवर्ष आपण दर्शन घेतोय, वर्षानुवर्ष आपण पूजा करतोय. मला सांगा, सिद्धी कोणती बुद्धी कोणती हे जर माहित नसेल तर आपण पूजा नेमकी कोणाची करतोय? मी तुमच्या अज्ञानाला नावं नाही ठेवत आहे, अज्ञान समजून घ्यावं लागेल. कारण तरच ज्ञानाची प्रक्रिया सुरू होईल. कशाला सिद्धी म्हणायचं, कशाला बुद्धी म्हणायचं, कोणती सिद्धी कोणती बुद्धी कोणत्या दिशेला व्यवस्थित समजून घेऊ. मोरयाच्या डाव्या अंगाला जी असते तिला सिद्धी असं म्हणतात, मोरयाच्या उजव्या अंगाला जी असते तिला बुद्धी असं म्हणतात. ह्या रचना समजून घ्या, कारण वास्तुशास्त्रात आपल्याला रचना फार महत्वाच्या आहेत. त्या अंगाने समजून घ्या. का सिद्धीला डावीकडे ठेवलं, का बुद्धीला उजवीकडे ठेवलं? त्याचं उत्तर आहे, सिद्धी डावीच आहे. सिद्धी शब्दाचा अर्थ पैसा, पद, प्रतिष्ठा, यश, सन्मान, ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या डाव्या आहेत. उजव्या बाजूला बुद्धी ठेवली, कारण बुद्धी म्हणजे ज्ञान हे उजवं आहे. डावं असणे याचा अर्थ गौण असणे, डावं असणे याचा अर्थ हिणकस असणे, डावं असणे याचा अर्थ कमतरतायुक्त असणे, उजवं असणे हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. बुद्धी उजवी आहे. का उजवी आहे? एक मजेदार गोष्ट लक्षात घ्या, बुद्धी ज्याच्याजवळ आहे ना त्याला सिद्धी मिळवणं शक्य आहे, पण ज्याच्याजवळ नुसती सिद्धी आहे तो बुद्धी नाही प्राप्त करू शकत. म्हणून बुद्धी उजवीच आहे. हे सूत्रही आपल्याला समजून घेतले पाहिजे. मग हे सगळे सूत्र ज्या ग्रंथात सांगितले त्या ग्रंथाला मुद्गल पुराण असं म्हणतात. मी आपल्याला सांगत होतो की कुठलाही आध्यात्मिक ग्रंथ थेट तुम्हाला कुठलंच शास्त्र सांगत नाही. मग त्यांची रचना काय असते ते पापपुण्याच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी सांगतात, त्याच्या मागचं आपल्याला पुण्यफल या रूपात सांगतात. पण सांगायचं काय आहे त्यांना? सुखी समाधानी जीवनाचं रहस्य आपल्या समोर उलगडून दाखवायचंय, ते आपल्याला समजलं पाहिजे. मग अशी जी मी आपल्याला 3 शास्त्र सांगितले, एका बाजूला धर्मशास्त्र असतं, दुसऱ्या बाजूला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र असतं, तिसऱ्या बाजूला आयुर्विज्ञान असतो. तिन्हींचा खेळ एकत्र चालतो, तिन्हींचा मेळ आहे. लक्षात घ्या, परस्पर पूरक आहेत. एक लहानसं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे
अश्विनी पौर्णिमेला आपण कोजागिरी करतो. त्या दिवशी रात्री जागरण करायचं, ते दूध आटवायचं, त्याच्यामध्ये चंद्रप्रकाश पडला की त्या चंद्रप्रकाशाने युक्त झालेलं, खरं तर चंद्रप्रकाशाच्या आणखीन सूक्ष्म जायचं असेल तर त्यावेळी आकाशात असणारा अगस्तीचा जो तारा, त्या अगस्तीच्या ताऱ्यापासून येणारे प्रकाश किरण ते खरं तर त्या दुधात अपेक्षित आहेत, पण तो तारा इतका सूक्ष्म आहे की तो सामान्य माणसाला दिसण्याचाही विषय नाही, म्हणून त्यांनी चंद्राचा विषय सांगितला. त्यावेळा तो चंद्राच्या सोबत सोबत आहे म्हणून चंद्राचं वर्णन, कारण चंद्र दिसणारा आहे, मोठा असलेला विषय आहे. मग त्या चंद्रप्रकाशाचं वर्णन सांगितलं. कशा करता सांगितलं तर त्या ताऱ्यांपासून येणाऱ्या, त्या चंद्रप्रकाशातून येणाऱ्या अमृत तत्वाला दुधामध्ये उतरवल्या जातं. दुधातच का तर त्याचं उत्तर आहे चंद्र प्रकाश असो की बाहेरून येणारा बाकीचा अगस्तीचा म्हटलं तसा प्रकाश असो, हे प्रकाश किरण पांढऱ्या रूपात आहे. कारण किरणांचा मूळ रंग पांढरा आहे, सगळ्या रंगांचं एकत्रीकरण आहे. पांढरा रंग पांढऱ्या गोष्टीकडे आकर्षित होतो, म्हणून तो दुधाचा विषय आपल्याला सांगितला, दुधाच्या पौष्टिकतेचा विषय सांगितला. आणि मग ते दूध प्राशन केलं की आपल्याला आरोग्य चांगलं मिळतं. आता हे सांगायचे मूळ सूत्र, पण अशाला असं सांगितलं तर सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या हे पलीकडचं असतं, म्हणून ज्योतिषशास्त्राचा विषय सांगितला. ज्योतिषच का त्याच्यात आलं, त्याच दिवशी का? चंद्रकिरण इतर वेळा नसतात का? असतात, प्रत्येक पौर्णिमेला असतात. अश्विनीच पौर्णिमा का निवडली त्याचं उत्तर आपल्याला ज्योतिषशास्त्र देतं, कारण ज्योतिषशास्त्र सांगतं त्या दिवशी चंद्र पृथ्वीला निकटोच्च असतो, सगळ्यात जवळ असतो. आपल्याला पटकन कळण्यासारखी गोष्ट, सगळ्यात मोठं चंद्रबिंब दिसतं, एवढं आपल्यासाठी सामान्य माणसाला पुरेसं असू शकतं. त्या दिवशी जवळ आहे याचा अर्थ त्याचा प्रभाव जास्त आहे. आणि मग हिशोब आपल्याला धर्मशास्त्राचा येतो. धर्मशास्त्र किंवा पुराण वाङ्मयातल्या सगळ्या कथा आपल्याला सांगतात की त्या दिवशी जर असं रात्री 12 वाजता दूध पिलं ना तर लक्ष्मी प्रसन्न होते. ही पौराणिक हिशोब असतो. ही लक्ष्मी एकदा सांगितली की माणसं आनंदाने करतात, कारण ती जी प्रलोभनता आहे. म्हणून पुराण कथा आपल्याला जेव्हा समजून घ्यायच्या आहेत तेव्हा व्यवस्थित सूत्र लक्षात घ्या. रोचनार्था फलश्रुती अशा पद्धतीची ती रचना असते. म्हणून मी म्हटलं तसं थेट ज्योतिषशास्त्र नाही सांगत, थेट वास्तुशास्त्र नाही सांगत, पण त्या शास्त्राला उपयुक्त असणारे आधारभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्या समोर या ग्रंथांनी दिलेल्या असतात. मुद्गल पुराण तशा प्रकारची ही रचना सांगतं. कशा प्रकारची रचना आहे, या मुद्गल पुराणाची रचना थोडी एक वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ. हे पुराण अनेक अर्थाने वेगवेगळं आहे, अभिनव अशा प्रकारचं आहे, लोकविलक्षण अशा प्रकारचं आहे. कसं वेगळं आहे, नुसती एक गंमत सांगतो तुम्हाला. मी जसं सांगितलं सुरुवातीचे 8 खंडामध्ये 8 विनायक आहेत. या 8 विनायकांच्या आधी 8 राक्षसांची चरित्र वर्णन केलेली आहेत. आणि गंमत लक्षात घ्या, या राक्षसांचे नुसते नाव जरी ऐकले तरी तुमच्या लक्षात येईल हे पुराण किती अभिनव पद्धतीचं आहे, हे पुराण किती विलक्षण पद्धतीचं आहे. पहिल्या खंडातला राक्षस त्याचं नाव आहे मत्सरासुर, दुसऱ्या खंडातला मदासुर, तिसऱ्यामध्ये मोहासुर, चौथ्यामध्ये लोभासुर, पाचव्यामध्ये क्रोधासुर, सहाव्यामध्ये कामासुर, सातव्यामध्ये ममासुर, 8व्या खंडात अहंकारासुर. 8 प्रकारचे राक्षस सांगितले. नावही कधी आजपर्यंत राक्षस म्हणून ऐकले नव्हते, पण लक्षात घ्या यातला एकही बाहेर शोधायचा नाहीये. हे सगळे आतमध्येच बसलेले आहेत. माझ्याच आतल्या विकारांना, माझ्यामध्येच असणाऱ्या विकृतींना मुद्गल पुराण आपल्या समोर राक्षस रूपात ठेवतं, असुर रूपात ठेवतं. मग आता पुढचा हिशोब महत्वाचा आहे. हे सगळे 8 माझ्याच आतमध्ये आहेत की नाही? आहेत. आणि मजेदार गंमत गोष्टी लक्षात घ्या, यातला एकही मारलेला नाही. मग अहिंसावादी पुराणे वेगळ्या अर्थाने विचार केला तर हे सगळे राक्षस शिल्लक आहेत, एकही मारलेला नाही. का मारला नाही त्याचं उत्तर आहे यातला एकही मरतच नसतो. कसा मरणार आहे? लक्षात घ्या, या सगळ्यांनीच जीवन तयार झालंय, या सगळ्यांनी संसार, तुमचा माझा देह, तुमचं माझं जीवन निर्माण झालेलं आहे. पण हे सगळे काढून टाका या वाक्याला काय अर्थ आहे? पण कसं असतं, व्यासपीठावर बसलं की काही गोष्टी दणकून बोलायची पद्धत असते. त्यातली एक पद्धत असते, काम सोडा, क्रोध सोडा, मोह सोडा, मद सोडा, मत्सर सोडा. दणकून सांगितलं जातं, हळूच विचारा, बुवा तुमचं काय सुटलं? त्याचं उत्तर काहीच नसतं सुटलेलं. आणि मग मला सांगा, जर तुमचं काही सुटलं नसेल तर ऐकणे मला तर सुटेल कसं? हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. काही सुटत नसतं. हे सोडा म्हणणं कसं आहे माहितीये का, की या शर्ट मधले सगळे धागे काढून टाका, उरलं काय मग?
धाग्यांचं एकत्रीकरण म्हणजेच शर्ट तयार झालेलं आहे. एकदा धागे काढून टाकल्यानंतर काहीही उरत नाही. तसं हे कामक्रोधाधिक विकार काढून टाकल्यानंतर काही उरत नाही. मग यांचं करायचं काय? आता ते सूत्र आपल्याला नेमकं मुद्गल पुराण सांगतं. आणि म्हणून मग पुढची रचना लक्षात घ्या. जर हे 8 राक्षस माझ्या आतमध्येच असतील ना, तर यांचा विनाश करण्यासाठी जे विनायक प्रगट होतात ते बाहेरचे कसे चालतील? ते आतलेच लागतील. ते माझ्या आतच असावे लागतील. म्हणजे माझ्याच आतल्या 8 विनायकांनी माझ्याच आतल्या 8 राक्षसांवर नियंत्रण मिळवणे याला मुद्गल पुराण असं म्हणतात. ती रचना आपल्या समोर सांगितली. मग हे जे 8 विनायक सांगितले ना, यांच्या 8 दिशा सांगितल्या. त्या दृष्टीने आपल्याला ते समजून घ्यावे लागतील. पहिला विनायक सांगितला वक्रतुंड नावाचा. त्याची दिशा सांगितली पूर्वेला. पूर्व दिशेला भगवान वक्रतुंडांचं स्थान वर्णन केलं. या दृष्टीने अर्थात अशा रीतीने वास्तुशास्त्रामध्ये याचा उपयोग आपण करावा, याचं एक प्रयोजन आपल्या समोर ठेवावं म्हणून खरं तर हे व्याख्यान आहे. हा प्रयोग केलेला नाहीये आजपर्यंत, मी प्रत्यक्ष करून पाहिला अशातली गोष्ट नाही. पण जे लोक याचा वापर करतात, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने नियंत्रित करतात सगळ्या गोष्टी, त्यांच्यासाठी एक सूत्र आपल्या समोर ठेवतोय की पूर्वेला भगवान वक्रतुंड सांगितले. मग त्या सगळ्यांचं वर्णन आहे. कशा पद्धतीची ती देवता असली पाहिजे, त्यांच्या हातात काय काय आयुध असतात, कशा पद्धतीची रचना असते, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या समोर सांगतील. कोणतं वाहन त्याचं आहे त्याचे फोटोही आपल्याला नंतर मिळू शकतील. ज्यांना आणखीन बारकाईने पाहिजे त्यांनी आरामशीर मोरगावला जावं, कारण हे सगळं गणपत्य तत्वज्ञान मयुरेश्वर क्षेत्रावर आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. मोरगावला तुम्हाला हे 8 विनायक प्रत्यक्ष मंदिरात 8 मांडलेले पाहायला मिळतील. आणि म्हणून मोरगावचं वैभव लक्षात घ्या की जसं हे मी सांगितलं सुरुवातीला की भारताच्या 8 दिशेला हे 8 आहेत. जेव्हा मी त्या मोरगावच्या मंदिराला एक प्रदक्षिणा मारतो, या 8ही स्थानांचं दर्शन घेतो, तेव्हा वेगळ्या अर्थाने अख्खी भारताची प्रदक्षिणा झाली. कारण हे 8 दिशेचे 8 मी तिथं पूजिलेले आहेत. पूर्वेचं स्थान मी आपल्याला सांगतोय वक्रतुंड. काही काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. कोणाच्या विनाशासाठी आला? पहिला राक्षस मत्सरासुर. कायम लक्षात ठेवा, जीवनामधल्या दुःखाची सुरुवातच मत्सरापासून होते. म्हणून पहिला राक्षस मत्सर सांगितला. सुरुवात सांगायची असल्यामुळे पूर्व दिशा सांगितली, कारण पूर्व दिशा ही आरंभाची दिशा आहे, सूर्याच्या उगवण्याची दिशा आहे. तिथून सूर्योदय होणार, तिथून पहिल्यांदा जाणवायला कळायला सुरुवात होणार. म्हणून पूर्वेपासूनच आपण अभ्यासाचा विचार सुरू करतो. तो पहिला विचार आपल्या समोर सांगितला. पूर्वेला मत्सरासुराला मारण्यासाठी वक्रतुंड. सगळे शब्द समजून घेतले पाहिजे. कशाला मत्सर म्हणतात? कायम लक्षात ठेवा, जीवनातला पहिला दुःखदायक प्रसंग घटना कोणती असेल, घटक कोणता असेल तर तो मत्सर असतो. आणि मत्सराची एक गोष्ट लक्षात घ्या, मत्सर कधीही आपल्यापेक्षा खालच्याचा होत नसतो, तो वरच्याचा होत असतो. म्हणजे समजा मी जर एखाद्या गाडीतून चाललो असेल तर मला पायी जाण्यावाल्याचा मत्सर नाही वाटणार, मला मत्सर वाटेल विमानातून जाणेवाल्याचा. आपल्यापेक्षा श्रेष्ठाचा मत्सर वाटत असतो. आणि या वाक्याचा पुढचा अर्थ लक्षात घ्या, मला जर कोणाबद्दल मत्सर वाटत असेल तर याचा अर्थ मी स्वतःच अंडरलाईन करतो की मी लहान आहे, मी कमी आहे, मी अपूर्ण आहे. म्हणून मत्सर हे अपूर्णतेचं लक्षण आहे. हे पहिल्यांदा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि अपूर्णता किंवा पूर्णता या दोन्ही गोष्टी, मत्सर या गोष्टी समजून घ्या, या दोन्ही गोष्टी खरं तर सापेक्ष असतात. म्हणजे काय? व्यवस्थित समजून घेऊ एक एक टप्प्याने. जेवढं आपल्याला 1 तासात सगळं मुद्गल पुराणात आपल्यासमोर मांडणं शक्य होणार नाही, किंवा त्याच्यातला वास्तू रहस्याचाही भाग मांडणं होईल असातला भाग नाही. मुद्दे मी आपल्यासमोर काही ठेवतो. माफ करा. एक विषय आपल्याला सांगितला की मत्सर हा सापेक्ष आहे, किंवा जीवनातलं सुख दुःख ज्याला आपण म्हणतो ते सापेक्ष आहे. कसं सापेक्ष आहे? एक कल्पना करा. उद्या समजा आपला एक निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपल्याला 90% गुण मिळाले. तुम्ही सुखी की दुःखी त्याचं नुसतं उत्तर नाही देतायत. तुम्ही आनंदी की वाईट कुठं वाटणार आहे नाही सांगता येत नेमकं. 90% मिळणं ना चांगलं आहे ना वाईट आहे, ते 90% मिळणंच आहे फक्त. 95 केव्हा होते माहितीये का? जेव्हा तुमच्या समोर कोणीतरी 95 वाला येतो ना, मग तुम्हाला दुःख होतं. पण जर तुमच्या समोर 50 वाला येऊन पोहोचला तर तुम्ही आनंदात असता. म्हणून कुठलीही गोष्ट सापेक्ष आहे, लक्षात घ्या. उंची असो, जाडी असो, गोरेपण असो, काळेपण असो, सापेक्ष आहे ना.
इतरांच्या समोर मी उभा राहिलो तर कदाचित उंच वाटेल, पण माझ्या शेजारी समजा बच्चन साहेब उभे राहिले तर मी ठेंगूच राहणार आहे आणि मग मला मत्सर वाटेल त्यांच्या उंचीचा, कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठ काही जे असतं त्याचा मत्सर वाटत असतो. ही नियमशास्त्रकारांनी सांगितला. पहिलं सूत्र सांगितलं मत्सराचं, त्या मत्सराला नष्ट करण्याकरता पहिला विनायक सांगितला वक्रतुंड. हे सगळे शब्द संस्कृतचे, म्हणून 1 मिनिट विषयांतर करून आपल्याला मुद्दाम सांगतो, जोपर्यंत संस्कृतच्या अंगाने आम्ही हे शब्द समजून घेणार नाही ना तोपर्यंत आम्हाला त्याचे अर्थच समजू शकत नाही. मराठी व्याकरणाने याचे अर्थ लावायच्या भानगडीत कृपया पडू नका, ते आपल्याला गडबडीचे होऊ शकतात. जसा वक्रतुंड शब्दाचा मराठीने काय अर्थ लावणार? वेड्यावाकड्या तोंडाचा असा अर्थ अपेक्षित आहे? नाहीये. मग नाही जेव्हा जमत तेव्हा काही लोक आमच्यातली गडबड करतात, प्रवचनकारही वेगवेगळ्या पद्धतीने गडबड करतात. ते म्हणतात नाही मोरे आणि त्याची सोंड वेडी वाकडी केलेली आहे म्हणून वक्रतुंड. त्याचं उत्तर आहे नाही, कारण जर प्रतीक रूपात ते गजमस्तक घेतलेलं असेल तर हत्तीचा संबंधच नाही. गजमस्तक शब्द आहे, जेव्हा आपण गजाननावर जाऊ तेव्हा त्याचं विवेचनही आपल्या समोर 2 मिनिटात करील. गजचा जो संबंध आपल्या समोर सांगितला त्या गजाचं म्हणजे हत्तीचं सोंड हे तोंड नाही, नाक आहे. आणि शब्द वक्र नासिका असा नाहीये, वक्रतुंड आहे. मग आता वक्रतुंड शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तो आम्हाला मुद्गल पुराणाने समजावून सांगितला. मुद्गल पुराण सांगतं वक्रा संकथिता माया. मायेला वक्रा असं म्हणतात. त्या वक्रा असलेल्या म्हणजे वेड्यावाकड्या असलेल्या त्या अजब काम करणाऱ्या अघटित घटना पटीयसी माया असं तिचं वर्णन जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराज करतात. तशा त्या मायेला जो तोंडाने म्हणजे फुंकरीने सहज उडवून लावतो त्याला वक्रतुंड असं म्हणत असतात. इतके सुंदर सुंदर अर्थ या सगळ्या शब्दांचे सांगितले. पहिला अवतार सांगितला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या परिभाषा वापरल्या आहेत त्या परिभाषा समजून घेतल्या पाहिजे. या पहिल्या अवताराला किंवा वक्रतुंडाला देह ब्रह्म असा शब्द वापरला. 2 पद्धतीची रचना आपल्या समोर आहे. 4 2 गट आहे. 8 विनायक जे सांगितले त्यातले पहिले 4 विनायक वक्रतुंड, एकदंत, महोदर आणि गजानन असे पहिल्या 4 एक गट सांगितला. लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण अशा पुढच्या 4 एक गट सांगितला. कोणत्या अर्थाने हे गट केलेले आहेत त्याचं उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये अभ्यासाच्या 2 पद्धती असतात. एकाला समष्टी पद्धती असं म्हणतात, एकाला व्यष्टी पद्धती असं म्हणतात. समष्टी याचा अर्थ संपूर्ण विश्वाचा विचार, अनंत कोटी ब्रह्मांडाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा त्याला समष्टी विचार असं म्हणतात. आणि या 6 फुटाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा त्याला व्यष्टी विचार असं म्हणतात. गमतीची गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला सूत्र सांगितलं जे पिंडी ते ब्रह्मांडी, याचा अर्थ जे काय अनंत कोटी ब्रह्मांडात आहे ते सगळं या देहातच आहे. म्हणून किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. पाश्चात्य विज्ञानाला काही शोधायचं असेल तर ते मोठमोठ्या दुर्बिणी तयार करतात आणि बाहेर पाहतात. आमच्या ऋषीमुनींना काही पाहायचं असेल तर ते डोळे मिटतात आणि आत पाहतात. किती सुंदर रचना आहे लक्षात घ्या. हे जे अंतर्मुख होणं आहे ना हे भारतीय संस्कृतीचं रहस्य आहे. आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. या देहाचा विचार पहिल्यांदा केला, याला देह ब्रह्म असं म्हटलं. हा देह ब्रह्म जो आहे, कारण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माझ्या समोर हा देहच आहे. हा देह व्यवस्थित असेल तर बाकीच्या गोष्टी. पण लक्षात घ्या या देहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुखांमध्ये एक अडचण आहे. कोणती? मिळत नाहीत असं म्हणू नका. व्यवहारात सुख नाही, संसारात सुख नाही असं म्हणायची चुकूनही चूक करू नका. सगळीकडे सुख आहे. नसतं तर एवढा केलाच नसता, सोडून दिला असता आपण. सुटत नाही याचा अर्थ सुख आहे. अडचण कोणती आहे? अडचण एकच आहे या संसाराच्या सुखाची, ते टिकाऊ नाहीये, कायमचं नाहीये. कितीही मिळालं तरी पुन्हा नष्ट होणार आहे, तात्पुरतं आहे. आणि मग आपल्याला कायम सुखी व्हायचंय. कायम सुखी व्हायचं असेल ना तर या 8 दिशा नियंत्रित कराव्या लागतील आणि ब्रह्मस्थानावर पोहोचावं लागेल. म्हणजे माता वास्तुशास्त्राचा मूळ हिशोब आपल्याला लक्षात येईल. का ब्रह्मस्थानाचं एवढं महत्व? त्याचं उत्तर आहे तिथे पोहोचायचंय आपल्याला. का तिथे पोहोचायचंय? मी सांगितलं तसं 8 नियंत्रित करायचे आणि 9व्या स्थानी पोहोचायचंय. आणि हे जे 8 आणि 9चं सूत्र आहे ना ते व्यवस्थित समजून घेऊ. एका वेगळ्याच पद्धतीने आपल्या समोर मुद्दाम हा विषय ठेवतो. 8 हा अंक आपल्याकडे जगदंबेचा अंक म्हणून सांगितला.
म्हणून तिची अष्टमी असते. तिच्या गोष्टी 8-8च्या स्वरूपामध्ये पूजेकरता वापरल्या जातात. 9 हा अंक भगवंताचा किंवा परब्रह्माचा अंक म्हणून म्हटला जातो. म्हणून त्यांच्या नवविधाचा विचार आपल्या समोर येतो, भक्तीचा विचार आपल्या समोर येतो. 8ची पंचायत अशी आहे. 8 हे जगदंबेचा अंक. जगदंबा याचा अर्थ माया, मूल प्रकृती. 8 हा जगदंबेचा अंक आहे. आणि जगदंबेची अडचण अशी आहे की जगदंबेचं म्हणजे मायेचं क्षेत्र हे ऱ्हासाचंच क्षेत्र आहे. ते कमीच होत जाणार आहे, ते नष्टच होत जाणार आहे. 8चा पाढा म्हणा म्हणजे तुमच्या मजेदार गोष्ट लक्षात येईल. 8 दुने 16, 6 ने 1 7 झाले, 1 कमी झाला. 8 त्रिक 24, 4 अन् 2 6, 2 कमी झाले. 8 चौक 32, 3 अन् 2 5, 3 कमी झाले. कमी कमी होत चालला पाढा. उलट्या बाजूला 9ची रचना लक्षात घ्या, भगवंताची रचना लक्षात घ्या, भगवंताच्या पूर्णत्वाचा विषय लक्षात घ्या. 9 दुने 18, 8 अन् 1 9, 9 त्रिक 27, 7 अन् 2 9, 9 चौक 36, 3 अन् 6 9. किती वेळा गुणाकार करा, 9चा पाढा 9ला 9, त्याची बेरीज शेवटी 9च येणार आहे. 9 मधून कितीही वेळा वजा केले 9 तरी 9च. 9 मध्ये किती वेळा 9 मिसळले तरी 9च. 9ला कितीही वेळा गुणिला केलं तरी 9, 9ला कितीही वेळा भाग दिला तरी 9च. कारण पूर्णत्व हे त्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला पूर्णत्वाचा विचार करायचा आहे, 9व्या स्थानावर पोहोचायचंय, ब्रह्मस्थानावर पोहोचायचंय. ते मोकळं असलं पाहिजे. किती मजेदार रचना आहे वास्तुशास्त्राची. का मोकळं असलं पाहिजे? तिथं आता काही घेऊन जायचं नाहीये. बाकी सगळा पसारा या 8 मध्ये ठेवा. हा सगळा सोडल्यानंतर ते 9वं स्थान. म्हणून सुरुवातीला पहा आपण मस्त स्तोत्र वापरलं. त्या स्तोत्रात असो की गणेशाथर्व शीर्षामध्ये असतो, अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च. आता आपण श्लोक म्हणताना म्हटलं किंवा आपल्याला अथर्व शीर्षात पाहायला मिळेल, अष्टौ ब्राह्मणां सम्यक ग्राहयित्वा. 8 जणांना हे स्तोत्र द्या. 8 जणांना का म्हटलं? 8 जणांना म्हणत असताना जेव्हा तुम्ही 8 लोकांना देता तेव्हा तुम्ही 9वे होता आणि मग तुम्ही परिपूर्ण होता. आणि मग ते जे पूर्णविदमचं सूत्र आपल्याला भारतीय सांगते ते आपल्याला वापरायचंय. त्याची रचना आपल्याला सांगायची आहे. सुरुवात त्याची देहापासून होते. म्हणून पहिला अवतार देह सांगितला, पूर्वेला तो असतो. दुसरी रचना सांगितली आग्नेय दिशेची, आग्नेयेला एकदंत सांगितले. त्याची एकट्याचीच सत्ता सगळ्यांवर चालते. कारण दंत हा शब्द सत्ता या अर्थाने वापरला जातो, शक्ती या अर्थाने वापरला जातो. तुम्हाला दंताचा शक्तीशी काय संबंध? व्यवहारातलं उदाहरण लक्षात घ्या. एखादी बरणी असते, तिचं झाकण गच्च लागलेलं असतं. जेव्हा निघत नाही तेव्हा तुम्ही हाताने पूर्ण जोर लावता. पण तुमच्या लक्षात आलं का, जेव्हा तुम्ही हाताने जोर लावता ना तेव्हा दात खात असता, दातावर दात दाबत असता. तुम्ही मला जोर हाताने लावायचा आहे तर दात का दाबता? त्याचं उत्तर आहे, दंताचा संबंध शक्तीशी आहे, शक्तीचा संबंध तिथे आहे. म्हणून जेव्हा खूप ताकदीने बोलायचं असतं तेव्हा दात पोट खात बोलतात. रागाने बोलायचं असतं, प्रचंड ऊर्जा लावायची असते, दाताचा संबंध या अर्थाने समजून घ्या. गमतीचा भाग बाजूला ठेवू त्यातला. पण एकट्याची ज्याची सत्ता चालते त्याला एकदंत म्हणतात. हे सगळे शब्द मी मगाशी सांगितलं तसं केवळ मराठी अर्थाने समजणार नाही. का समजणार नाही? कारण त्याचा आपला जो अर्थ बाहेरचा दिसतो तो अपेक्षित नसतो. भगवंताला एकदंत म्हणतात. का म्हणतात असा प्रश्न विचारला तर तुम्ही पटकन सांगून टाकाल, त्यात काय, त्यांच्या 2 पैकी 1 दात तुटलेला आहे म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. बरोबर? असंच उत्तर आहे की नाही आपल्या डोक्यामध्ये? असंच उत्तर आहे. पण हे खरं आहे का? कधीतरी शांतपणे विचार केला का? मला सांगा, जर त्यांचे 2 दात आहे आणि त्यातला 1 दात अर्धा तुटलेला आहे तर मोरयाला दीडदंत म्हणायला पाहिजे की नाही? एकदंत कुठे आहे? दीडदंत नाही येतो, एकदंतच आहे. एकदंत याचा अर्थ ज्याची एकट्याची सत्ता चालते, हा भाव महत्वाचा आहे. त्यातही दात जो तुटलेला आहे ना, किती बारकावेत आपल्या शास्त्रांमध्ये लक्षात घ्या. कोणता दात तुटला याचंही विवेचन आहे. तुम्हाला वाटेल तो नाही, मूर्तिकाराला जमलं तो नाही, चित्रकाराला आवडलं तो नाही. कोणता दात तुटलेला, कोणता दात पूर्ण, नियम सांगितले. भगवान गणेशांचं गणेश सहस्रनाम नावाचं दिव्य स्तोत्र आहे. त्याच्यात 2 नावं आले मोरयाचे. एक नाव आहे भग्न वाम रदाय नमः, दुसरं नाव आहे तुंग सव्य दंताय नमः. मोरयाचा डावा दात तुटलेला आहे, मोरयाचा उजवा दात पूर्ण आहे. अशी असली पाहिजे मूर्ती. लक्षात ठेवून घेत जाऊ आपण. त्याच्यानंतर चित्र पाहताना लक्षात ठेवत जाऊ. डावा दात तुटलेला आहे, मग अशी डाव्याचा हिशोब सांगितला गौण.
हीन जिथं येऊन खंडित होतं त्याला एकदंत असं म्हणतात. जिथे उजवं याचा अर्थ शुद्ध सात्विक शास्त्रशुद्ध असलेलं जे आहे ते परिपूर्ण होतं त्याला एकदंत असं म्हणतात. ही गोष्ट असली पाहिजे, परिपूर्ण शुद्धीचा विषय असला पाहिजे. कुठे असला पाहिजे? त्याचं उत्तर आहे आग्नेय कोपऱ्यात असला पाहिजे, कारण तिथूनच शुद्धतेचा विषय सुरू होतो. आपल्याकडे ती जागा आहार शास्त्राला दिलेली आहे, कारण तिथून संबंध आहे शरीराचा. म्हणून एकदंत एकट्याची सत्ता कोणाची? त्याचं उत्तर आहे त्या कोपऱ्याची. शुद्धता तिथे मिळणार आहे, कारण तिथून शुद्धता मिळणार आहे, तिथून ऊर्जा मिळणार आहे. स्वयंपाकघराची जागा आहे आग्नेय कोपरा. का स्वयंपाकघराचं एवढं महत्व? लक्षात घ्या, अन्न खायचंय, का खाता? सहज बोलताना आपण बोलून जातो पापी पेट का सवाल है, खावंच लागतं. त्याचं उत्तर आहे खोटं. आपल्यातले जवळजवळ 99%, मी मुद्दाम 1% सोडून देतो, तुम्हाला स्वतःला बाजूला ठेवायला हरकत नाही, आपल्यातले 99% लोक पोटाकरता खातच नाहीत. उलट बहुतेक लोक असंच खातात जे पोटाला त्रासदायक असतं, कारण म्हणून तर पोट बिघडतात. नंतर एवढे दवाखाने चालतात कशाच्या भरोशावर? पोटाकरता नाही खात. सगळे का खातोय आपण? मी गमतीने सांगताना सांगत असतो, आमच्या माता भगिनींचे सकाळचे जवळजवळ 3 तास या 2.5 इंचाच्या तुकड्या करता खर्च पडतात, कारण सगळे चोचली इच्छेच आहेत. लक्षात घ्या, जिभेचे. मोठी अजब रचना आहे तिची. ती जीभ हीच एकमेव आहे की जिच्या करता आपण सगळं जेवणाचा प्रकार करतो. सगळे पदार्थ, त्या पदार्थांच्या चवी, त्यांची विविधता ही जिभे करताय. लक्षात घ्या, पोटा करता नाही. आणि त्याच्या पलीकडचं सूत्र तुमच्या माझ्या शास्त्रांनी सांगितलं. म्हणून आग्नेय कोपऱ्याला एवढं महत्व, एकदंताला एवढं महत्व. कारण जे खायचंय ना ते ना जिभे करता खायचंय ना पोटा करता. मग कशा करता खायचं? तुमच्या माझ्या शरीराने शास्त्राने नियम सांगितला की तुमच्या माझ्या शरीरात जे अन्न जातं त्या अन्नाने रक्त तयार होतं, आणि या रक्ताचा हिशोब पुढचा समजून घ्या. शरीरशास्त्र आपल्याला सांगतं सगळ्या शरीरातलं 70% रक्त एकटा मेंदू वापरतो. याचा अर्थ जेवायचं कोणासाठी आहे, खायचं कोणासाठी आहे? त्याचं उत्तर मेंदूसाठी खायचंय. म्हणून आपल्याकडे आहार शुद्धीचे एवढे नियम सांगितले, म्हणून आपल्याकडे आहार शुद्धीचा एवढा विचार सांगितला. कारण आहार पोटाकरता नाही करायचंय, आहार शरीराकरता नाही करायचंय, आहार मेंदूसाठी करायचंय. आणि मेंदूसाठी याचा अर्थ विचारांसाठी करायचंय. मला विचार शुद्ध करायचे असतील, मला विचार अप्रतिम ठेवायचे असतील तर आहारापासून सुरुवात करावी लागणार आहे. म्हणून त्या कोपऱ्याला एवढं महत्व. तिथे एकदंत आपल्या समोर सांगितला. पहिला मी देह ब्रह्म सांगितलं, दुसरं देही ब्रह्माचं सूत्र सांगितलं, देहात राहणारा तो देही. तिसरी अवस्था आणि दक्षिण दिशेला तिथे बोध ब्रह्म स्वरूप असणाऱ्या महोदरांचं स्थान सांगितलं. महोदर कशाला म्हणतात? जो सगळ्यांच्या उदरात राहून सगळ्या आनंदाचा उपभोग घेतो त्याला महोदर असं म्हणतात. अशी व्याख्या आपल्या समोर महोदराची केली. कारण तुम्ही आम्ही जे खातोय ते आपल्या उदरात नाही चाललं, आपल्या उदरात बसलेला जो आहे तो खाताय, तो आपला आहार घेतोय. म्हणून भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण सांगतात की सगळ्यांच्या देहात राहून मी पचाम्यन्नम चतुर्विधम, हे चतुर्विध प्रकारचं अन्न मी पचवत असतो. तो जो आतमध्ये बसलेलं चैतन्य आहे त्याला महोदर शब्द वापरला. 3 रूप आपल्या समोर सांगितले. चौथ्या टप्प्यावर येतं गजानन स्वरूप. ते गजानन स्वरूप चौथं आहे. मोरयाचं सगळ्यात सुंदर नाव आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. 4 प्रकारचे वेद आपल्याकडे सांगितले. 4 वेदातले शेवटचे अक्षर घेतले. ऋग मधला ग, यजुर मधला ज, सामन आणि अथर्वण असे नावं होते, त्यांच्यातले न घेतले. 4 वेदांचे अंतिम अक्षर एकत्र केले आणि शब्द तयार केला गजानन. सोप्या शब्दामध्ये, सोप्या शब्दात 4ही वेदांचं अंतिम अक्षर काय, अंतिम कथन काय, तर गजानन. व्यष्टीचा जो विचार आपण पाहतोय तो गजाननापाशी संपणार आहे. चौथं तत्व आहे ते, म्हणून चतुर्थी सांगितली. चौथ्या अवस्थेला जायचंय. 3 नाही कामाच्या, चौथी अवस्था. ती चौथी अवस्था कशी मिळवायची? त्याच्याकरता पहिल्या 3 सोडाव्या लागतील, तेव्हा चौथी मिळेल. म्हणून गुणत्रयातीत, देहत्रयातीत, कालत्रयातीत, मग चौथ्या अवस्थेचा विचार येईल. तू चौथ्या अवस्थेला आहे, ती चौथी अवस्था प्राप्त करणे याला चतुर्थी करणे असं म्हणतात. केवळ खाण्यापिण्याचे पदार्थ बदलवणे एवढा विचार त्याच्यात नाहीये. त्याच्या मागचं हे सूत्र समजून घ्या. कोणती चौथी अवस्था? तुमच्या माझ्या करता 3 अवस्थांचं वर्णन सांगितलं. पहिली जागृती,
ज्याला देह ब्रह्म म्हटलं, दुसरी स्वप्न ज्याला देही ब्रह्म म्हटलं, तिसरी गाढ निद्रा सुषुप्ती ज्याला आपण म्हणतो त्याला बोध ब्रह्म म्हटलं. पण पंचईत लक्षात घ्या, या गाढ निद्रेमध्ये वास्तविक तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना सर्वाधिक आनंदाची अनुभूती कोणती? म्हणजे कोणाची समाधी लागत नसेल असं मी गृहीत धरून, लागत असेल तर त्यांना अभिवादन, त्यांना आपण बाजूला ठेवू. ज्यांची समाधी लागत नाही अशा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने सर्वाधिक आनंदाची अनुभूती कोणती? त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा. का? त्याचं कारणही आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलं. तिथे मन आणि बुद्धी नावाचे दोन उद्योगी शांत झालेले असतात. हे दोघं शांत होतात तेव्हाच गाढ निद्रा लागते, तोपर्यंत शक्यताच नाहीये. आणि म्हणून गाढ निद्रेमध्ये आपल्याला अत्यंत आनंद वाटतो. म्हणून तर उठल्यावर पाहणं तसं वाक्य असतं आपलं, प्रसन्न वाटतंय, मस्त झोप झाली. मस्त झोप झाली हा आनंदाचा विषय. पण एक अडचण आहे, जेव्हा तुम्ही त्या गाढ झोपेमध्ये अत्यंत आनंदात असता तेव्हा त्या आनंदाची अनुभूती तुम्हाला नसते. आणि ती अनुभूती जागृतीत मिळणे याला गजानन अवस्था म्हटलं, याला चौथी तुरीय अवस्था म्हटलं. ही अवस्था मिळवायची आहे म्हणून चौथ्या टप्प्यात सांगितलं शांत आराम करण्याची अवस्था, शांत होण्याची अवस्था, अथर्व होण्याची अवस्था. मोठा सुंदर शब्द आहे तो. थर्व म्हणजे गती, अथर्व व्हायचंय, गती विरहित व्हायचंय. कारण गती काहीतरी मिळवण्यासाठी असते, गती काहीतरी प्राप्त करण्यासाठी असते. आणि प्राप्त करायचं याचा अर्थ अपूर्णता आहे. जीवनामधली पूर्णता कुठे येते? त्याचं उत्तर आहे अथर्व होणे. मग अथर्व व्हायचंय कुठे? गजाननाच्या चरणी. म्हणून शांत कुठं व्हायचंय? चौथा कोपरा आपल्याला सांगितला नैऋत्येचा. कारण शयन कक्ष, शांत झोपा, आराम करा. सगळी झाली दगदग, सगळे प्रकार करून झाले, आता आराम करता आला पाहिजे. आणि लक्षात घ्या, तो करता येत नसेल तर या उरलेल्या सगळ्यांचा उपयोग काय? म्हणजे मी नेहमी सांगताना सांगत असतो की हजारो रुपयाचा पलंग घेतला, लाखो रुपयाचा पलंग घेतला, त्याच्यावर हजारो रुपयाची गादी टाकली, वाटते तेवढा मोठा एसी लावला, आणि जर झोप येत नसेल तर या सगळ्यांचं करायचंय काय? हे काही कामाचं नाहीये. लक्षात घ्या, या सगळ्यांचा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा शांत होता येईल. म्हणून वास्तूचा हिशोब करताना नैऋत्य कोपऱ्यामध्ये शयन कक्ष का सांगितला? ती चौथी अवस्था सांगितली विकासाची, शांत व्हायचंय. आता एका बाजूला या चार गोष्टी सांगितल्या, उलट्या बाजूला समष्टीचा विचार सांगितला, मग पुढे लंबोदर आपल्या समोर सांगितला. पुन्हा मगाशी सांगितलं तसं केवळ मोठ्या पोटाचा विचार करू नका, वेगवेगळे अर्थ समजून घ्या. लंबोदर कशाला म्हणतात? एक मिनिट आपल्याला मुद्गल पुराणाचा श्लोक सांगतो. मुद्गल पुराण आपल्याला श्लोकात सांगतात, यस्योदरात विश्वमिदं प्रसूतम ब्रह्माणि तद्वत् जठरे स्थितानि अनंत रूपम जठरम हि अस्य लंबोदरंतम प्रणतोस्मि नित्यम. मी त्याला वंदन करतो ज्याच्या उदरातून सगळं जन्माला येतं, ज्याच्या उदरात सगळं राहतं आणि ज्याच्या उदरातच शेवटी सगळं लय पावतं. लंबोदर त्यांना म्हणत असतात. त्या लंबोदराचं वंदन करायचं. हा हिशोब आपल्या समोर सांगितला. मग तिकडे देह सांगितला होता, इकडे लंबोदर शब्द सांगितला, त्याला शक्ती ब्रह्म असं म्हटलं. म्हणून तिथे शक्तीचा विषय आला. शक्तीला असत ब्रह्म, हे काही काही मुद्गल पुराणाच्या परिभाषा आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. असत याचा अर्थ या जगामध्ये जे काय आहे या सगळ्याला असत असं म्हटलं. याचा अर्थ हे कधीतरी नव्हतं, हे कधीतरी नसणार आहे, म्हणून त्याला असत असं म्हणतात. हे असत जे आहे त्यालाही ब्रह्म म्हटलं. ब्रह्म शब्दाचा एक सत्ता आहे. या असत गोष्टींना सत्ता नाहीये का? आहे. माझ्या समोर आता हा मोबाईल लावलेला आहे, तुमच्या समोर तुमचे यंत्र ठेवलेले असतील, हे निर्जीव आहेत, पण तरीही त्यांचा एक उपयोग आहे, त्यांची एक शक्ती आहे, त्यांची एक सत्ता आहे. पण कधीतरी हा मोबाईल तुटणार आहे, नष्ट होणार आहे, हेही आपल्याला कळलं पाहिजे. असत ब्रह्म स्वरूप सांगितलं. त्याच्या पुढचा सांगितला सूर्य ब्रह्म, ज्याला विकट असं म्हटलं. शक्तीच्या नंतर सूर्याची उपासना सांगितली. पुढचे 4 टप्पे आपल्याला देहापासून सांगितले गजाननापर्यंतचे 4 टप्पे. आता पुढच्या 4 टप्प्यांमध्ये सांगितलं लंबोदर विकट, कारण तिथे सूर्य शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, ज्ञानाचा संबंध सांगितला. ज्ञान झालं पाहिजे कुठे? वायव्येला. का? कारण तिथे वायव्येच्या दृष्टीने याचा अर्थ पश्चिमेच्या दिशेला मावळणार आहे तो सूर्य. तो जो मावळतीचा सूर्य आहे तो ज्ञानाने युक्त असला पाहिजे. आयुष्याची संध्याकाळ
ज्ञान संपन्न असली पाहिजे. सूर्याचा विषय सांगितला, विष्णूचा विषय सांगितला उत्तरेकडे, त्याला विघ्नराज असं म्हटलं. आणि 8वा विनायक सांगितला ईशान्य कोपऱ्यामध्ये, त्याला धूम्रवर्ण असं म्हणतात. ईशान्य कोपऱ्यामध्ये भगवान ईश म्हणजे भगवान शंकरांचा विषय आपल्या समोर सांगितला, ते स्थान सांगितलं. हे तिन्ही सोडून द्यायचे. मी आता म्हटलं तसं, जसं सुरुवातीला सांगितलं, 3 सोडल्याशिवाय चौथी अवस्था येत नाही. कारण जगामध्ये कुठल्याही ज्ञानाकरता 3 गोष्टी लागतात, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. जसं समोर आता माझ्या एक पेन ठेवलेला आहे, तो पेन जर मला पाहायचा असेल, त्या पेनचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर काय काय लागतं, त्याचं उत्तर एक पेन लागतो, त्याला ज्ञेय असं म्हणतात, ज्याला जाणून घ्यायचंय. एक मी लागतो, जो त्या पेनला पाहत आहे, त्याला ज्ञाता असं म्हणतात. आणि मला पाहिल्यानंतर तो पेन आहे हे जे कळलं, त्याला ज्ञान असं म्हणतात. त्यामुळे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी लागते. हे 3 असल्याशिवाय कुठल्याच बाह्य गोष्टीचं ज्ञान होत नाही. आणि हे 3 सोडल्याशिवाय शांतता लाभत नाही. म्हणून चौथी अवस्था सांगितली. तसं इकडे सांगताना शक्ती सांगितली, सूर्य सांगितले, विष्णू सांगितले. विष्णू शब्दाचा अर्थच आहे व्यापक होणे. आनंदी व्हायचं असेल ना तर व्यापक व्हावं लागेल, उघडं व्हावं लागेल, मोकळं व्हावं लागेल. म्हणून उत्तर दिशा जितकी मोकळी तितकी चांगली. कारण उत्तर दिशा भगवान विष्णूंची व्यापकतेचा विषय आहे, मोकळेपणाचा विषय आहे. जितके मोकळे व्हाल आतून तितके सुखी व्हाल. व्यवहारातलं एक मजेदार उदाहरण गंमत म्हणून सांगतो, म्हणजे व्यापक होणे म्हणजे काय ते आपल्याला कळेल. माझ्या जेव्हा महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा माझ्या वर्गाची आणि शेजारच्या वर्गाची क्रिकेटची एक मॅच लागली होती. शेजारच्या वर्गामध्ये एक अत्यंत सुंदर गोलंदाज होता, त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि आमच्या टीमचे 5 लोक त्यांनी आउट केले. आम्ही त्याला प्रचंड शिव्या दिल्या. स्वाभाविक प्रक्रिया लक्षात घ्या. मी त्याला खूप शिव्या मनातल्या मनात देत होतो. काही काळ गेला, काळानंतर ते दुःखही गेलं. इतर वेळा त्याच्याकडे रागाने पाहणं होतं, तेही हळूहळू कमी झालं. 1-2 महिने गेले. 1-2 महिन्यानंतर 2 महाविद्यालयाची मॅच लागली. आता सगळी तिथले चांगले मुलं घ्यायचे. पुन्हा त्या मुलाला घेण्यात आलं, यांनी मागच्या वेळा माझे 5 गडी मारले होते, आउट केले होते, त्या माणसाला घेण्यात आलं. त्या मुलांनी याही मॅच मध्ये 5 विकेट काढल्या. आम्ही जाऊन त्याला मिठ्या मारल्या. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या जीवनाची. का मिठ्या मारल्या? मी नंतर शांतपणे विचार करतो, अरे मागच्या मॅच मध्ये यांनी 5 विकेट काढल्या होत्या, आपण याला शिव्या देत होतो. याही मॅच मध्ये यांनी 5 विकेट काढल्या, आपण याला मिठ्या मारतोय. फरक कुठं पडला? फरक त्याच्यात नाही पडला, फरक माझ्यात पडला. कोणता माझ्यात फरक पडला? लक्षात घ्या, कालपर्यंत मी माझा वर्ग असा संकीर्ण होतो, आता मी माझं महाविद्यालय असा व्यापक झालोय. जितकं व्यापक होत जाणं तितकं आनंदाचं सूत्र वाढत जाईल. किती व्यापक होता येतं. पुन्हा माऊली आठवते मला, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. इतकं व्यापक, ते जे व्यापकत्व आहे ना ते विष्णूचं स्थान आहे. म्हणून उत्तर दिशेचा विषय केला. जितकी व्यापक असेल तितकी चांगली, जितकी मोकळी असेल तितकी चांगली. जमतील तितक्या खिडक्या ठेवा, जमतील तितके मोठे मोठे दार ठेवा. हिशोब आपल्याला वास्तुशास्त्र सांगतो, कारण व्यापक व्हायचंय. घरामध्ये संकीर्ण नाही करायचंय. घर असावं प्रश्न नाही, पण त्या घरातून आपल्याला, घरातला माणूस घराच्या बाहेर व्यापक असला पाहिजे, ही भूमिका आपल्याला सांगितली. पण शेवटचं सूत्र सांगितलं ईशान्य कोपरा. तुम्ही म्हणाल सुरुवातीला आपल्याला त्याचं वर्णन नाही करता येणार का? त्याचं उत्तर आहे नाही. शेवटी त्या कोपऱ्याचं वर्णन यासाठी मुद्गल पुराणाने केलं, कारण शेवट तिथंच झाला पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे. बाकीचे सगळे आयुष्यभराचे उद्योग करा, शेवट भगवंताच्या चरणाशी असला पाहिजे. दिवसाची सुरुवात तिथे असली पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपल्याकडे देवघराचा विषय सांगितला, ईशान्येचा विषय सांगितला. तिथे प्रातःकाळी वंदन करून दिवसाची सुरुवात, दिवसाचा शेवट, आयुष्याचा शेवटही मोरयाच्या चरणी असला पाहिजे. म्हणून धूम्रवर्ण, मोठं कठीण आहे नाव, मोरयाला समजून घेणं. का धूम्रवर्ण आहे तो? धूम्र शब्दाचा अर्थ धूर, वर्ण म्हणजे रंग, ज्याचा रंग धुरासारखा आहे. पण रंग शब्दाचा अर्थ केवळ बाहेरून मारलेला रंग तसा अर्थ नाही. रंग शब्दाचा अर्थ वर्ण. त्वचेचा जो रंग आहे त्याला वर्ण असं म्हणतात. तो वर्ण जो आहे तो धुरकट आहे. याचा अर्थ सगळ्यात पहिले काय दिसतं? तुम्ही जेव्हा मला पाहायला सुरुवात केलं तेव्हा सगळ्यात पहिले माझं काय दिसलं? बोलणं खूप नंतर कळलं, विचार फार नंतर कळले. पहिले माझं दिसणं, आणि त्या दिसण्यातही त्वचा दिसली, त्या त्वचेतही रंग दिसला. पहिलं लक्ष तिथं गेलं. धूम्रवर्ण शब्दाचा अर्थ समोर जो धूर आला तर पलीकडचं काही दिसत नाही.
हा आपल्या अनुभूतीचा विषय असतो. तसं मोरयाचा रंग धुरासारखा आहे, धूम्रवर्ण आहे, याचा अर्थ त्याचा रंग सुद्धा लवकर कळत नाही. मग पूर्ण तत्व कधी कळेल? त्याच्याकरता किती प्रवचनं लागतील, किती साधना लागेल, किती उपासना लागेल, हे सांगण्याकरता धूम्रवर्णाचा हिशोब सांगितला. म्हणून 8वं सूत्र आपल्याकडे धूम्रवर्ण सांगितलं. 8 दिशेला 8 सांगितले. नुसते एवढेच 8 नाही सांगितले. मुद्गल पुराणाने वास्तुशास्त्राला उपयोगी असलेली आणखीन एक रचना सांगितली. अर्थात ती सगळ्या धर्मशास्त्रात आपल्याला पाहायला मिळते. 4 बाजूला 4 द्वार सांगितले. 4 द्वारांचा विचार आहे. पूर्वेचं जे द्वार आहे त्याला धर्मद्वार असं म्हणतात. दक्षिणेचं जे द्वार आहे त्याला अर्थद्वार असं म्हणतात. पश्चिमेला कामद्वार आणि उत्तरेला मोक्षद्वार, अशा 4 दारांची रचना सांगितली. आपण जर मोरगावला, मी पुन्हा पुन्हा मोरगावचं वर्णन एवढ्याकरता करतोय की तिथे प्रत्यक्षात तुम्हाला पाहता येईल. द्वारयात्रा नावाचं अद्वितीय विधान आहे तिथे. पहिल्या दिवशी जातात पूर्व दिशेला धर्मद्वाराची यात्रा असते, दुसऱ्या दिशेला अर्थद्वाराची यात्रा. त्याच्यात पुन्हा महत्वाच्या गोष्टी समजून घ्या, किती बारीक बारीक टप्पे सांगितले. धर्मद्वाराची देवता भगवान विष्णू सांगितली. किंवा मगाशी तो उत्तरेला म्हटलं, त्याचं उत्तरे 8 दिशांचा जेव्हा विचार केला तेव्हा तो विचार द्वारांचा विचार जेव्हा करतोय तेव्हा धर्मद्वाराची देवता भगवान विष्णू. का? कारण धर्माची देवताच भगवान विष्णू आहे. ते धर्म आपल्याला विष्णू समजावून सांगणार आहे. त्याकरता त्यांचा विचार आपल्या समोर सांगितला. धर्माचं अधिष्ठान आपल्या जीवनाला असलं पाहिजे. पूर्वेला सांगितलं जीवनाची सुरुवात धार्मिक वृत्तीने असली पाहिजे, जीवनाचा आरंभ धर्माने युक्त असला पाहिजे, तर ती यात्रा सफल होऊ शकते. म्हणून यात्रेचा पहिला टप्पा धर्मद्वाराचा विषय सांगितला. दुसरीकडे अर्थद्वार सांगितलं दक्षिणेला. अद्भुत गोष्ट आहे, लक्षात घ्या. अर्थद्वार म्हणून नाव तर त्याचं सांगितलं. त्या दारावरची देवता भगवान शंकर सांगितली. मग अशी ईशान्येला सांगितले, त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं तसं. टप्प्याने 8 जेव्हा विचार करतो तेव्हा रचना वेगळी सांगितली आहे. जेव्हा आपण 4 पुरुषार्थांचा विचार करतोय तेव्हा रचना आपल्या समोर वेगळी सांगितली. त्या रचना तेवढ्या पुरत्या समजून घ्यायच्या, एकमेकात घुसवाय करता नाहीये. म्हणून मी ते मुद्दाम सांगतोय वेगळं आपल्याला. दक्षिणेच्या दारावर अर्थद्वार सांगितलं. कायम लक्षात घ्या, अर्थ आणि काम या दोघांना तुमच्या माझ्या संस्कृतीने पुरुषार्थ म्हटलं. कुठेही त्याचं नाकारलेलं नाहीये. अर्थ नाकारलेला नाही, कामही नाकारलेला नाही. उपभोग घ्यायला कोणी नाही म्हटलं नाहीये, पण कसा त्याचं मग वर्णन आलं पाहिजे. पैसा नसला पाहिजे का? असलाच पाहिजे. मी नेहमी सांगताना सांगतो, मी जसा बुद्धिपतीचा उपासक आहे तसा मी सिद्धिपतीचाही उपासक आहे. गरिबीत राहायला, दरिद्री राहायला कोणी सांगितलं? आपण गडबड करतो, लक्षात घ्या. गरिबी आणि दारिद्र्य हे 2 समानार्थी शब्द वापरतो, समानार्थी नाहीये. दारिद्र्य हा परिस्थितीचा विषय आहे, गरिबी हा मनस्थितीचा विषय आहे. मनस्थितीने गरीब असावं याचा अर्थ शांत सोज्वळ असावं, हा गरिबीचा विषय सांगितला. दरिद्री राहायला सांगितलेलं नाही. मी लक्ष्मीपतीचा उपासक आहे, मी बालाजीचा उपासक आहे, मी भगवान विष्णूचा उपासक आहे, गणेशांचा उपासक आहे. संपत्तीयुक्त माझं जीवन असलंच पाहिजे, हा एक विषय. पण लक्षात ठेवा, इथं मात्र जेव्हा संपत्ती सांगितली ना, अर्थ सांगितला ना, त्या अर्थावर देवता भगवान शंकर सांगितली. किंवा त्यांचा कुठं संबंध आहे अर्थाशी? त्यांचा कुठं संबंध आहे संपत्तीशी? त्याचं उत्तर आहे. कसं आहे माहितीये का? त्याचं उत्तर तुमच्या माझ्या पुराणांनी जे काही सगळ्या वेगवेगळ्या लोकांचे वर्णन केले, गणेशांचा स्वानंद केले, त्यातला सगळ्यात संपन्न लोक कोणता? त्याचं उत्तर आहे कैलास. अद्भुत वर्णन आहे, लक्षात घ्या. त्या कैलासामध्ये कल्पवृक्षाचे अरण्य आहेत. एक कल्पवृक्ष असला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असंख्य जंगलच्या जंगल तिथं आहेत. कामधेनूचे कळपच्या कळप आहेत. चिंतामणी रत्न एक असलं तर सगळ्या इच्छा पूर्ण करेल. तिथे खडीसारखं गिट्टीसारखं वापरलेलं आहे, असे वर्णन पुराणकारांनी सांगितले. अद्भुत रम्य सगळी जी रचना आहे ती सगळी रचना आपल्याला कैलासाची पाहायला मिळते. पण गंमत लक्षात घेतली का? तेवढ्या सगळ्या अद्वितीय रचनेचा मालक भगवान शंकर गावाच्या बाहेर एका स्मशानात बसून असतात. का? ते सांगणार आहे. बाबांनो लक्षात घ्या, हे सगळं असलं ना तरी शेवटी यावं इथंच लागणार आहे. किती पैसा कमवा, किती साधनं कमवा, किती सुखाच्या वस्तू जमवा, हे सगळं असलं तरी सगळं सोडून यावं लागणार आहे. आणि मग आपल्याकडे संस्कृतीने सांगितलं, धनानी भूमो पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने
देहश्चितायाम, काही सोबत येणार नाही, हे सगळं सोडावं लागणार आहे. नैराश्य करता नाही सांगत आहे, समजून घेण्याकरता सांगत आहे. हे सगळं असावं आणि असताना त्यामध्ये आसक्ती नसावी, ती सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून ती दुसऱ्या दारावर भगवान शंकर सांगितले. तिसरं द्वार शक्तीचं सांगितलं, कारण ते कामद्वार आहे, लक्षात घ्या. त्या कामद्वाराचा विचार सांगितला. आणि मगाशी मी आपल्याला म्हटलं तसं काम सुद्धा पुरुषार्थ म्हटला. कसा? भगवद्गीता आपल्याला सांगते, धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरतर्षभा, हे अर्जुना, मी काम आहे, पण कसा? धर्माला न सोडता असलेला. मग सगळे उपभोग असावेत. धार्मिक पद्धतीने मिळवलेला पैसा असावा, त्या पैशाचे सगळे उपभोग असावेत. पण रचना लक्षात घ्या, तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलेली. धर्म सुरुवातीला सांगितला, शेवटी मोक्ष सांगितला. ही रचना फार महत्वाची आहे. अर्थ आणि काम असलेच पाहिजे, पण ते मध्ये असले पाहिजे. आरंभी धर्म असला पाहिजे, शेवटी मोक्ष असला पाहिजे. आज सगळ्या दुःखाचं कारण लक्षात घ्या, अर्थ आणि काम बाहेर पोहोचलेत आणि धर्म आणि मोक्ष याच्यावरची नजरच निघून गेली आहे. म्हणून सगळे दुःख आहेत, लक्षात घ्या. घरामध्ये आपल्याला जेव्हा वास्तूमध्ये सुखी, समाधानी, आनंदी, संपन्न व्हायचं असेल, तेव्हा आम्हाला रचना कळली पाहिजे की त्या वास्तूच्या निर्मितीपासून त्या वास्तूत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीपर्यंत धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि मोक्षावर नजर असली पाहिजे. तरच जीवन सुखी होणार आहे. मग अर्थ असलाच पाहिजे, मग काम असलाच पाहिजे. पण हे सगळं करत असताना धर्माच्या अधिष्ठानावर, मोक्षाच्या दृष्टीने असलं पाहिजे, ही सांगणारी भारतीय संस्कृती. या संस्कृतीचा विचार आपल्या समोर सांगितला. म्हणून 8 दिशेला हे 8 विनायक सांगितले. ज्यांना अधिक उत्सुकता आहे त्यांनी मोरगाव क्षेत्राला जा. या प्रत्येकाची रचना आपल्याला पाहायला मिळते. 4-4 हातांचे हे विनायक सांगितलेले. वरच्या 2 हातामध्ये पाश आणि अंकुश, सगळ्यांचं वर्णन सारखं आहे. त्या दृष्टीने 4 हाताचे विनायक सांगितलेले असतात. वरच्या 2 हातात पाश आणि अंकुश दिलेला असतो. 2 बाजूला 2 देवी सिद्धी आणि बुद्धी मांडीवर बसलेल्या असतात. त्या 2 हातांनी खालच्या त्यांना धरलेलं असतं, आलिंगन दिलेलं असतं. पहिला वक्रतुंड विनायक जो सांगितला आहे तो सिंहावर बसलेला आहे. 6वा विकट विनायक जो सांगितलेला आहे तो मोरावर बसलेला आहे. 7वा विघ्नराज विनायक जो सांगितला तो शेषावर बसलेला आहे. आणि बाकी सगळे मूषकावर बसलेले आहेत. अशा प्रकारच्या मूर्ती, अशा प्रकारचे चित्र त्या त्या दिशेला ठेवून त्या नावांचं किंवा त्यांचे जे श्लोक वर्णन केले शास्त्रामध्ये, सगळे आता आपल्यासमोर नुसते बडबड करून उपयोग नाही, म्हणून मी सांगत नाही. त्यांचे श्लोक जर वापरले आणि मग त्या दिशेला त्या प्रकारच्या गणेश विग्रहाची, निदान गणेशाच्या चित्रांची स्थापना केली. आणि तिथे, कारण कायम लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र जेव्हा आपण भारतीय पद्धतीने सांगतो ना, कुठल्या तरी वस्तू आणा त्या कोपऱ्यात ठेवा की ताबडतोब उद्यापासून तुमचं जीवन बदलेल, अशा बावळट कल्पना आपल्याकडे नाहीयेत. त्या सगळ्या गोष्टी साधनं म्हणून ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उपासना. मग त्या प्रांतामध्ये जे जे गणेश आता मी आपल्याला सांगितले, त्या क्षेत्रामध्ये जर काही कमतरता असेल, त्या टप्प्यावर काही दोष असतील समजा वास्तूमध्ये, तर ते दूर करण्यासाठी त्या विनायकाची उपासना, अशा प्रकारचे प्रयोग आपण लोक करून पहा. त्यातून आपल्याला निश्चितपणे चांगले लाभ मिळू शकतील. मी आपण करून पहा यासाठी म्हटलं की मी या भानगडीत कधी पडलो नाही, आवश्यकता कधी वाटली नाही भगवंताच्या कृपेने. पण ज्यांना उपाय आपल्याला सांगायचे, ज्यांच्या समोर आपल्याला हे करायचंय, ते उपाय सांगताना उपासना सांगितल्या गेली पाहिजे, साधना सांगितल्या गेली पाहिजे. केवळ वस्तू ठेवून भाग्य बदललं असतं तर दुकानदार झाले असते श्रीमंत, तो विषय नाहीये. आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय, उपासना साधना सांगायची. मग ज्या भागामध्ये ज्या प्रकारचे दोष असतील त्या दोषांच्या निराकरणासाठी त्या विनायकांची उपासना आपण आपल्या लोकांना समजावून सांगावी. भगवान त्यांच्या माध्यमातून त्यांचं आणि आपलेही कल्याण करेल, अशी मोरयाला प्रार्थना करून थांबू. जय गजानन. गुरुजी, आपण खूपच सुंदर भाषेमध्ये वास्तूमधला गणेशाचा विचार उत्तमपणे मांडलेला आहे. आता काही जणांना जर का आपले प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हँड रेस करा. मी अनम्यूट करते, तुम्हाला गुरुजींना प्रश्न विचारता येतील. सर, प्रश्न उत्तराला सुरुवात करायची? हो चालेल ना, हरकत.
अविनाश तामसेकर विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. हा आग्नेय दिशेबद्दल आपण आता बोललात, मला खूप आवडली ती गोष्ट. हॅलो. हा बोला, ऐकूया. तर आग्नेय दिशेमध्ये समजा दोष असेल हो तर उपाय आपण आणि साधना असे या गोष्टीबद्दल आता चर्चा केली. हो. तर नेमकं काय करायचं आहे? आणि आता म्हटलं ना तशा पद्धतीने की त्या त्या स्वरूपाचं जर हे करणे, त्याची उपासना करणे, त्याचे मंत्र असतात, त्याचे नामस्मरण निदान प्रामुख्याने, म्हणजे सहज कोणालाही करता येण्यासारखं नामस्मरणाचा विषय आहे. मग समजा गजानन असेल तर गजानन स्तोत्राचे आपण जर पाठ करू शकलो, गजानन स्वरूपाचं वर्णन, हे मी आपल्याला एक प्रयोग म्हणून सांगतोय. हे मी आपल्याला आधी सुरुवातीला सांगितलं की हे मी कुठलाही प्रयोग केलेला नाहीये, पण एक मार्ग असू शकतो. या पद्धतीने त्याचं वर्णन करता येऊ शकतं, कारण म्हणून त्यांचे त्या स्थानाचं वर्णन केलेलं आहे. नाही, आपण जेव्हा सांगताय त्याचे संभाव्य परिणाम तर नक्कीच चांगले होतील, पण थोडासा खुलासावर आम्हाला जर सांगितलं तर काय, म्हणजे गजानन स्तोत्र भरपूर आहे, आपण अथर्व शीर्ष आहे, दुसऱ्या कुठल्या आणखी शेवटी तर कसं आहे, शेवटी गणेश उपासना एवढ्यात एक सूत्र मला सांगायचं आहे ना. पण निदान जे आता म्हटलं त्या पद्धतीने की तशा स्वरूपाचं जर आपल्याला तिथं मूर्ती स्थापन करता आली किंवा तशा स्वरूपाचं चित्र स्थापन करता आलं, त्याला त्या नावाचा जप सांगता आला की गजानन गजानन किंवा महोदर महोदर, वक्रतुंड वक्रतुंड, अशा पद्धतीने जर जप करता आला, किंवा मुद्गल पुराणात त्या प्रत्येकाचे स्तोत्र दिलेले आहेत की वक्रतुंडाचं स्तोत्र आहे, एकदंताचं स्तोत्र आहे, मग त्या स्तोत्राचे पाठ जर सांगता आले तर त्या जागेच्या करता ते उपयोगी ठरू शकेल. अर्थात हे मी केवळ आपल्याला एक मार्ग म्हणून सांगतोय. मान्य आहे. तर आपल्याला एक विनंती आपणास असं एक लिखित स्वरूपामध्ये असं आपण आता हे मोबाईलवर टाकलं किंवा आपण नंतर जरी प्रकाशित करून आम्हाला दिलं तर फार बरं होईल. हॅलो. लिखित स्वरूपामध्ये, लिखित स्वरूपामध्ये हो, तर ते आपल्याला मूळ मुद्गल पुराणातून काढावेच लागतील ना. रेडी मटेरियल हो हो हो. या संदर्भात जसं मी दिशा सांगितल्या की पूर्वेला वक्रतुंड, आग्नेयेला एकदंत, दक्षिणेला महोदर, याला गजानन, हे जे 8 अवतार सांगितले ते त्या 8 क्रमानेच आहेत. ते पूर्वेचा वक्रतुंड, आग्नेयेला एकदंत, दक्षिणेला महोदर, नैऋत्येला गजानन, पश्चिमेला लंबोदर, वायव्येला विकट, उत्तरेला विघ्नराज आणि ईशान्येला धूम्रवर्ण. बरं, ठीक आहे. आपल्या उत्तरानं माझं समाधान तर झालेलं आहे, पण ते थोडस लिखित स्वरूपात जर काही लिखित स्वरूपामध्ये जर काही मार्गदर्शन मिळालं तर फार बरं झालं. नाही, लिखित स्वरूपात मी सांगितलं ना की मुद्गल पुराणातले ते स्तोत्र आपल्याला वापरता येऊ शकतात. बरं. ग्रंथामध्ये ते स्तोत्र दिलेले आहेत. हा, मुद्गल पुराणामध्ये आमच्याकडे संग्रहित नाहीये ते. पुस्तक मार्केटला मिळू शकेल आपल्याला. बरं, ठीक आहे, धन्यवाद. बिलकुल. मेहकरकर मॅडम, अनम्यूट करा स्वतःला. अर्चना मेहकरकर. अविनाशजींना अनम्यूट करायला सांगा आता. अविनाश तामसेकर, अनम्यूट करा स्वतःला. केलं. अनम्यूट करा. हा, बोला. तुम्हाला काही विचारायचं आहे अजून? नाही. हा, ओके. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत आता सर्वांनी, आणि सरांनी इतकं छान समजून सांगितलं. प्रश्न जास्त असण्याची काय म्हणजे. पावले सर, आवाज नाही तुमचा? येत नाही आवाज? हो, हा आता येतोय आता. सर, तुमचं जे व्याख्यान ऐकलं ना, तर मला असं वाटतंय की म्हणजे माझे अनेक जे कन्फ्युजन होते. पावले सर, जरा डिस्टर्ब करते, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. अच्छा, एकच मिनिट, मी थोडं खाली घ्या तो माईक. हा, आणि जवळ घ्या थोडा. माईक थोडा खाली आणि तोंडाच्या जवळ घ्या. येस सर, आता येतोय आवाज? हा, आता येतोय. बोला ना. हो, बोलतो मी.
थोडं व्हॉल्यूम वाढवतो. आता ठीक आहे सर? हा ठीक आहे. सर मला असं वाटतं की अनेक कन्फ्युजन होते आमचे, म्हणजे माझं व्यक्तिगत तरी सांगतो आणि समज आणि गैरसमज पण होते. तर प्रत्येक असे आपण ना एक असे ठिकाणावर आणलेत, म्हणजे असे ओढून एखादा तो असतो ना असा गळ टाकतो, त्या दोरीने एक ओढून तो जागेवर आणतो. तर असं मला वाटायला लागलेलं आहे आणि खूप असं धन्य वाटायला लागलं की हे आजचं व्याख्यान झालंय माझं. तर एक आयुष्यातलं एक अविस्मरणीय व्याख्यान झालं असं मला वाटतं. आणि मला आता अजून तुमचे व्याख्यान ऐकावेत आणि अजून तुमच्याकडून बरंच काही म्हणजे समजून घ्यायला मिळेल मला, आणि बऱ्याच शंका आणि समज गैरसमज दूर होतील असं वाटतं. नाही, एक या निमित्ताने आपल्याला सांगतो की 18 तारखेपासून अधिक मास सुरू होतोय आणि अधिक मासामध्ये एक युट्यूब चॅनल आता मी माझ्या नावाने सुरू केले, स्वानंद गजानन पुंडे या नावाने तुम्हाला युट्यूब चॅनल मिळेल. तेव्हा मी मुग्धाताईंकडे लिंक पाठवेल, आपल्याला लिंक त्या पाठवू शकतील. त्याच्यावर संपूर्ण महिनाभर गणेश पुराणावरचं निरूपण आपल्याला ऐकायला मिळेल. मग अशाच पद्धतीने सगळ्या कथांच्या मागचं निरूपण असं रोज आपल्याला एक प्रवचन युट्यूब चॅनलवर ऐकायला मिळू शकेल. सध्याही त्याच्यावर अथर्वशीर्षाचे सगळे निरूपण आहेत, जे मध्यंतरी आता दगडूशेठच्या याच्यावर घेतले होते ते सगळे अथर्वशीर्षाचे निरूपण आपल्याला तिथे ऐकायला मिळू शकतील. वा, खूपच छान सर, धन्यवाद. छान माहिती मिळाली. आणि आता पुराण वगैरे जे आहेत ना ते प्रत्येकाला वाचणं शक्य नसतं, वाचलं तरी समजणं शक्य नसतं. तर आपल्यासारख्या काही लोक आहेत की ते अगदी सोपं करून सांगतात. आम्हाला असं स्पून फिडिंग झाल्यासारखं वाटतंय की ते मुद्गल पुराण समजतंय आता सगळं आपण सांगताय तर, आणि नक्कीच आम्ही त्याचा आस्वाद घेऊ, त्याचा लाभ घेऊ. तर मी म्हणजे धन्यवाद काय म्हणू तुम्हाला, मी ऋणी राहायला मला आवडेल आणि असंच तुमच्याकडून ज्ञान मिळत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी आता आमच्याकडे डॉक्टर सविता कुलकर्णी त्या दररोजच्या व्याख्यानाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करत असतात. तर आपल्याला काही बोलायचं असेल तर सांगा थोडंसं, आणि किंवा मुग्धा मॅडमला काही बोलायचं असेल तर त्या बोलू शकतील. मग मी सविता मॅडमना हँड करतो. सरांचं व्याख्यान झालं तर आपलं काही बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. आपण ते श्रवण भक्ती खूप छान झाली आज, म्हणजे एकदम उत्कृष्ट प्रकारे मुद्गल पुराण वाचणं होत नाही आपलं, आपल्याकडे पुराण आहेत हे माहिती आहेत पण आपण ते वाचत नाही किंवा मग ते ऐकणं व्यवस्थित होत नाही. पण स्वानंद गुरुजींसारखे जे आहेत ते एकदम खूप छान प्रकारात ते समजून सांगतात की काय त्याचे ऍक्च्युअल अर्थ आहे. आता हे त्यांनी अष्टविनायकाचं जे सांगितलं वास्तुशास्त्राप्रमाणे आपण कसं, त्यांनी आपल्याला एक वे दाखवून दिलाय की तुम्ही वास्तूमध्ये सुद्धा हे सुरू करा, की जो सगळ्यात सोपा आणि खर्चिक नसलेला उपाय आहे की त्याच्यामध्ये तुमच्या वास्तूमध्ये फरक पडेल. हा एकदम उत्तम उपाय त्यांनी आपल्याला आज दिलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि अवश्य मी याचा वापर करेल. आणि जे कुणी विचारतील त्यांच्यासाठी तर हे मी अवश्य सांगेल. मी सविता कुलकर्णी मॅडमला विनंती करते की त्यांनी बोलावं. आपण सर प्रत्यक्ष असतात, प्रत्येक जणांनी आपल्याला पायावर नमस्कार केला असतात. आणि सर चॅट बॉक्स मध्ये पण खूप चांगले आलेले आहेत सगळे रिप्लाय. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. नाईस एक्सप्लेनेशन, परिपूर्ण मार्गदर्शन, बहुसम्यकम उत्तम, खूप अभ्यासपूर्व व्याख्यान, अतिशय उत्तम, शब्दात सांगता येणार नाही, परिपूर्ण उत्तम मार्गदर्शन गुरुजी, फार सुंदर विवेचन, आपले दर्शन झाले हेच आमचे भाग्य. नमस्कार, फारच छान ऐकायला मिळाले, धन्यवाद. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. असे सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. सविता मॅडम अनम्यूट करा तुम्ही मॅडम, म्यूट आहे. नमस्कार सर्वांना, आवाज येतोय मॅडम? निश्चयाचा महामेरू त्याला आम्ही वंदन करू. गुरुमधील विद्या, गुरुमधील चिकाटी आमच्या अंगी येऊ दे. गुरुप्रती आमची श्रद्धा पलोपदी वाढू दे. गुरुमार्गी आमची पावले क्षणोक्षणी पडू दे. गुरु पताका जगामध्ये स्वानंद रूपी डोलू दे.
आनंदी यशाचा सूर्य सदैव असाच होऊ दे. सुखाचा श्रावण आपल्या जीवनी नेहमी असाच बरसू दे. हे परमेश्वरा, आमच्या स्वानंद गुरुजींना दीर्घायुष्य लागू दे, ही नम्र विनंती. जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात तेव्हा आयुष्यच आनंद यात्रा होऊन जातो. आणि अशा आयुष्याचे यजमानपद भूषविणारे आमचे आनंद यात्री स्वानंद गुरुजींना मी नमन करते. आज आपण मुद्गल पुराणाच्या आधारे गणेशाची महती ऐकली. या मुद्गल पुराणात 9 खंड 23,000च्या वर श्लोक आहेत. पहिल्या 8 खंडात 8 विनायकांचे अष्टविनायकाचे वर्णन आहे. भारताच्या 8 दिशेला हे 8 अष्टविनायक आहेत. गाणपत्य संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले श्री क्षेत्र मोरगाव या भोवतीचे 8 स्थानांचा यात विचार केला आहे. पौराणिक दृष्ट्या ही स्थाने अत्यंत महत्वपूर्ण आहे. वास्तूचा संबंध 8 दिशांना आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र व आयुर्विज्ञान ही 3 शास्त्रे महत्वपूर्ण आहेत. आपले आरोग्य चांगले हवे. ज्याचे ऐहिकी धन नाही त्याच्या परद्री पुसती काय. ज्याचे शरीरच चांगले नाही त्याच्या परलोकाबद्दल काय विचार करावा. आत्मतत्व, गणेश तत्व हे दुर्बल माणसाला मिळत नाही. त्यासाठी शरीर सुदृढ हवे. घरात संपन्नता हवी. सिद्धी आणि बुद्धी या 2 देवता, 2 शक्ती गणेशाच्या आजूबाजूला असतात. मोर्याच्या डाव्या अंगाला सिद्धी व उजव्या अंगाला बुद्धी या शक्ती आहेत. सिद्धी म्हणजे संपत्ती आणि बुद्धी म्हणजे ज्ञान. बुद्धी असली की सिद्धी मिळवता येते. हे सूत्र रूपाने मुद्गल पुराणात सांगितले आहे. सुखी समाधानी असे जीवन हवे. धर्मशास्त्र, वास्तू, ज्योतिष, आयुर्विज्ञान शास्त्र हे सर्व शास्त्र एकमेकाला पूरक आहेत. प्रकाश किरणांचा मूळ रंग पांढरा आहे. त्यामुळे कोजागिरीच्या चंद्राचा प्रकाश पडलेले दूध अश्विनी पौर्णिमेला प्राशन केल्याने बुद्धी, आरोग्य यात प्रगल्भता येते. लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या निकट असतो. मुद्गल पुराण हे लोकविलक्षण आहे. 8 खंडात 8 राक्षसांचे वर्णन यात केलेले आहे. या राक्षसांची नावं म्हणजे मत्सरासूर, मदासूर, मोहासूर, लोहासूर, क्रोधासूर, कामासूर, ममासूर आणि अहंकारसूर. या सर्वांनीच आपले जीवन निर्माण केले आहे. त्यामुळे यातील एकही राक्षस नाश पावलेला नाही. कारण या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजेच आपलं शरीर. या 8 प्राणांवर विजय कसा मिळवावा हे मुद्गल पुराणात अष्टविनायकाद्वारे सांगितलेले आहे. वक्रतुंडाची दिशा ही पूर्व दिशा आहे. राक्षस मत्सासुराला मारण्यासाठी पहिला विनायक वक्रतुंडाचा अवतार झाला. त्याला देह ब्रह्म म्हणलेले आहे. मोरगावला हे तत्वज्ञान 8 ठिकाणी लिहिलेले आपल्याला आढळते. आपल्यापैकी आपल्याला श्रेष्ठांचा मत्सर वाटतो म्हणजे आपण अपूर्ण आहोत हेच हा मत्सर दर्शवतो. कुठलीही गोष्ट ही सापेक्ष असते. मुद्गल पुराणात या वक्रतुंडाचा अर्थ म्हणजे माया म्हटलेले आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे या विश्वात जे काय आहे ते सर्व या ब्रह्मांडी आहे. संसार सुख हे तात्पुरते सुख आहे. कायम सुखी होण्यासाठी 8 दिशातून या ब्रह्मांडी पोहोचायचे आहे. 8 हा अंक जगदंबेचा आहे आणि याची कमी कमी कसा हा होत जातो हे सरांनी आपल्या 8च्या पाड्यातून सांगितले. 9वे स्थान हे परब्रह्म भगवंताचे स्थान आहे. येथे आपणास पोहोचायचे आहे. अग्नेयाला एकदंताची सत्ता चालते. एकदंताची एकट्याची सत्ता येथे चालते. शास्त्र शुद्ध आहे तेच परिपूर्ण होते. या आग्नेय कोपऱ्यातून शुद्धता मिळायला सुरुवात होते. गजानन स्वरूप हे 4थे रूप आहे. 4 वेदांचे अंतिम अक्षर एकत्र करून हा गजानन शब्द निर्माण झाला आहे. पहिल्या 3 अवस्था सोडल्या तरच 4थी अवस्था प्राप्त होते. त्याला चतुर्थी करणे म्हणतात. आनंदाची अनुभूती जागृत अवस्थेत मिळणे म्हणजे गजानन अवस्था होय. गती म्हणजे प्राप्त करणे. गतीशिवाय प्राप्ती नाही, प्रगती नाही. 4था कप्पा नैऋत्यचा आहे. ही आराम करण्याची जागा आहे. वास्तुदृष्टीने शांत होणे म्हणजे स्थैर्य मिळणे. पश्चिमेला लंबोदराच्या उदरात सगळे निर्माण होते, सगळे जमा होते आणि तिथेच लय पावते. सूर्य ब्रह्म यालाच विकट म्हणतात. सूर्य म्हणजे ज्ञान. वायव्याचे ज्ञान आपल्याला झाले पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात भगवान ईशाचेच वास्तव्य आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान याच्या त्रिकुटीशिवाय कुठलेच बाह्य ज्ञान आपल्याला होत नाही. विष्णू म्हणजे व्यापक होणे. उत्तर दिशा ही विष्णूची आहे.
जमतील तेवढी दारं खिडक्या उत्तरेला ठेवावी. ईशान्य कोपऱ्यात देवघराचे स्थान आहे. शेवटी भगवंताच्या चरणी माणूस लीन होतो. तसेच दिवसाचा आरंभही या ईशान्येच्या धर्मस्थानाहून आपण करतो. धूम्रवर्णाला आपण वंदन करतो आणि मगच आपल्या दिनक्रमाला सुरुवात होते. मुद्गल पुराणाप्रमाणे 4 बाजूला 4 द्वारांचा विचार केलेला आहे. पूर्वद्वाराला धर्मद्वार, दक्षिणेला अर्थद्वार, पश्चिमेला कामद्वार आणि उत्तरेला मोक्षद्वार आहे. आपला जीवनारंभ धर्मयुक्त असल्यास आपली यात्रा सफल होते. अर्थ आणि काम यांना आपल्या संस्कृतीत पुरुषार्थ म्हणते आहे. मनस्थितीने गरीब राहणे म्हणजे शांत सोज्वळ हवे. सर्व असलं तरी धर्माला सोडू नये. वास्तू संपन्न होण्यासाठी धर्माचा अधिष्ठान आणि मोक्षात दृष्टी हवी हेच भारतीय संस्कृती सांगते. वास्तुदोष दूर करण्यासाठी त्या दिशेच्या विनायकाची उपासना करावी. ज्या ज्या भागात दोष आहे त्या दिशेच्या विनायकाची आराधना वास्तुदोष परिहारासाठी चांगली आहे. दोन मिनिटं. इतके दिवस ज्यांचे नाव आपण ऐकून होतो असे आजचे व्याख्याते आदरणीय विद्यावाचस्पती स्वानंद गजानन कुंड गुरुजींचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य आम्हास लाभले. आपल्या व्याख्यानातला शब्द न शब्द मनाला स्पर्शून जाणारा आणि मंत्रमुग्ध करणारा असाच होता. सरांनी आपल्याला सांगताना हातचं काही राखून ठेवलं नाही. हे खूप कौतुकास्पद आहे. द्यावी खुशाल दाणे व्हावे खुले मनाने, द्यावी खुशाल दाणे व्हावे खुले मनाने, आकाश पेरताना फुलावे जसे फुलाने. या उक्तीप्रमाणे सरांनी आपल्याला भरभरून ज्ञान दिलं. यासाठी मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्याला आज सरांच्या व्याख्यानाचा जो लाभ मिळाला आणि मुक्ता मॅडमनी जो परिचय करून दिला त्यासाठी मुक्ता मॅडमची मी आभारी आहे. आपण सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन सरांचं व्याख्यान ऐकलं त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे ज्योतिष अभ्यासक ज्योतिषप्रेमी सर्वांची मी आभारी आहे. आणि सर्वात मुख्य आभार म्हणजे पावले सरांचे, ज्यांनी आम्हाला हा ज्ञानयज्ञातला मोठा योग घडवून आणला. त्यासाठी मी पावले सरांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सविता मॅडम. धन्यवाद. आजचा दिवस खूपच आपला भाग्याचा आहे. इतकी सुंदर माहिती आपल्याला मिळाली आणि आपल्या जीवनात उपयोगी पडणार. आपण एरवी तर वास्तू आणि ज्योतिषवर सगळे व्याख्यान आयोजित करतोच, पण ते करण्यासाठी जी शक्ती लागती, जो विवेक लागतो आणि जे ज्ञान लागतं, तर त्याचं एक सुंदर आज आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळालं त्याच्याकरता. आणि ही आपल्याला आयुष्यभराची शिदोरी मिळालेली आहे आणि ही ह्या आयुष्यात नाही तर ही कॅरी फॉरवर्ड होणारी अशी पुढच्या जन्मी सुद्धा आपल्याला काम येणारी ज्ञानमय शिदोरी आपल्याला दिलेली आहे सरांनी. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि त्यांना मी वंदन करतो. आणि त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या परवानगी आवाज कटत आहे. हॅलो, येतोय आवाज आता? हा. तर आज ही ज्ञानाची आपल्याला शिदोरी मिळालेली आहे की ती जन्मजन्मांतरी आपल्याला उपयोगी पडेल. आणि जे आपण सगळेजण प्रॅक्टिस करतात, कोणी ज्योतिष, कोणी वास्तू, आणि आपल्याला लोकांशी बोलावं लागतं, त्यांची आपल्याला समस्या ऐकून त्यांना काही सुचवावं लागतं, तर त्याच्यात नक्कीच आजच्या व्याख्यानाचा बहुमोल अगदी फायदा होईल सगळ्यांना अशी मला खात्री आहे. तर हे माझे विचार व्यक्त करून मी आजची मीटिंग ही आपल्या परवानगीने एंड करतोय आता. धन्यवाद. स्वानंद सर, साष्टांग नमस्कार. जय गजानन. जय गजानन. करू लिहू? हो सर, करू शकतात. धन्यवाद.